गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. एक सेकंड लिंक कनेक्ट करते. ओके. पाच मिनिटं बघूया सर आपण वाट सर्वांची. हो हो. चल सर, ते समीक्षकला ते मॅडम नाहीयेत अवेलेबल. कोण जॉईन होतंय ते बघूया, त्याच्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला सांगता येईल. ठीक आहे. ओके. पीपीटी रेडी आहे. यस. तुझींना बरं नाही ना, अचानक त्यांचा मेसेज आला त्याच्यामुळे मग ते थोडस झालं. बाकी मी मेसेज ओपन करून ठेवते अक्षरमानवचे हे कळवण्यासाठी. उद्दिष्ट ध्येय हो ते बघितलं आहे, दिसतंय स्क्रीन. इट इज वेट. काही लोक मंडळी जॉईन होण्यात होतं. हो. हा, आणि काही मंडळी जर 5 मिनिटात जॉईन नाही झाली तर वी कॅन कॅन्सल टुडेज प्रोग्राम, नो प्रॉब्लेम. आणि वी कॅन पुट इट ऑन द मेसेज. कारण मग ओनली रेकॉर्डिंग हा उद्देश नाही ना. हो हो हो. लेट अस सी, लेट अस थिंक ओव्हर इट. Why people are not joining in time and all the other things. Just review many things. कारण अक्षर मानवच्या ग्रुपमध्ये फिरवल्यानंतर तसं प्रॅक्टिकली अक्षर मानवची मंडळी यायला पाहिजे. त्याच्यावरती परत ते सुजितजींचा एक मेसेज ओव्हरलॅप झालाच आहे. हो ना, तेवढं नव्हतं व्हायला पाहिजे. त्याचं नियोजन मी बऱ्याच वेळेला सुचवलंय त्याचा विभाग प्रमुख की या मेसेजेस येणं टाकणं या सर्वांचं, आणि इव्हन द कॅलेंडर ऑफ programs or events should be made and it should be done according. Even if 2 people join, we will continue. But if nobody joins, we will postpone for today. No problem. चलो ठीक. कधी कधी असं पण होतं सर की थोडस एक 5-10 मिनिटानंतर जॉईन होतात सगळे. I will wait for 10 minutes. 8-10 पर्यंत वाट पाहूयात. पण मग ते तसं नाहीच पाहिजे. When you are business people, when you say time is money आणि असं सगळं. वेलकम अनिलजी. शारदा उगले मॅडम म्हणून. शारदा मॅम झालेलं आहे जॉईन. करूया स्टार्ट आपण. हो, पीपीटी हे सुरू करूया. गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. त्यातली पहिली गोष्ट आहे जात धर्म देव लिंगभेद आणि भ्रष्टाचार. या गोष्टी जगातनं गेल्या पाहिजे. प्रत्यक्षात यांचा साधक उपयोग या जगाला झालेला नाही. झालंय ते वाटोळ. काही ना काही द्वेषाचं, मारामाऱ्यांचं, खुनाखुनीचं, दंगलींचं असाच या गोष्टींचा इतिहास आहे. ते कशासाठी काढले, उपयोगी होती की नाही वगैरे वगैरे या चर्चांमध्ये आता अर्थ नाही. मला असं वाटतं की अक्षरमानव म्हणून हे काम होणं गरजेचं आहे की या भ्रामक कल्पनांमधनं जग बाहेर काढणं गरजेचं आहे, ज्या दोन्ही अर्थाने किंवा अनेक अर्थाने, आर्थिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक या सगळ्या अर्थांनी या नुकसानदायक गोष्टी जगाला हे सिद्धही झालं. जेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टींचे शोध लागले, देव धर्म जाती लिंगभेद आणि भ्रष्टाचार यानं वाटोळ्याचाच इतिहास या जगाचा झाला. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते मला की जगाचा कारभार चालूच आहे. अनेक व्यवस्था आहेत, अनेक क्षेत्र आहेत, त्याच्यात जग जगतंय, जग राबतंय. झालंय असं की या सगळ्या राबण्यावर, या सगळ्या जगण्यावर अप्रामाणिकपणा, फसवणुकी, लुटालुटी
गंडवणुकी यांचं आवरण चढलं, भ्रष्टाचार, या सगळ्यांनी या सगळ्या क्षेत्रांचा ताबा घेतला. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या तर त्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार, दुय्यम घाणेरड्या गोष्टी हेच दिसेल. तुम्ही वैद्यकीय क्षेत्र घ्या, शेती घ्या, आरोग्य घ्या, शिक्षण घ्या, कला घ्या, साहित्य घ्या, पाणी घ्या, पर्यावरण घ्या, एकमेकांच्या फसवणुकीत चालू आहे. तर माणसाच्या जगण्याला जी जी पूरक क्षेत्र आहे ती काय 60-70 असतील. ही सगळी क्षेत्र प्रामाणिक, पारदर्शी आणि मानवी नैतिकतेनं जगणारी झाली पाहिजे. यासाठी धडपडणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. मानव ही संघटना असली पाहिजे. अक्षर मानव नवं काही काम करत नाही. अक्षर मानव जगण्याची जी व्यवस्था या जगात आहे ही तिसरी गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो की मग अक्षर मानवाची गरज काय. तर जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांवर जी काही खोटारडेपणाची, अप्रामाणिकपणाची, भ्रष्टाचाराची आवरणं चढली ही काढून जर टाकली तर जगात आर्थिक समानता येऊ शकते, मानवी समानता येऊ शकते. म्हणून मग अक्षर मानवाचं काम करणं मला महत्वाचं वाटतं की माणसं विषम व्यवस्थांमध्ये जातात. विषम व्यवस्था ही प्रत्येक पायरीवर आहे जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये. प्रत्येक क्षेत्राचे प्रोटोकॉल्स आहेत, प्रत्येक क्षेत्राचे काहीतरी नियम आहेत आणि ते विषमता निर्माण करणार आहेत. आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत नाही आहे नुसतं, सामाजिक, कौटुंबिक. लहान मुलं आपण अगदीच लहान मुलांसारखीच वागतो, त्यांचा अपमान करत राहतो, म्हाताऱ्या माणसांचा अपमान करत राहतो. कमवती पिढी त्यातल्या त्यात रगेलपणे आपण कमवते असू तरच वागू शकते. पण मुलांचं जगणं हे लाचारीचं असतं आईबापांच्या जीवावर आणि म्हाताऱ्या माणसांचं जगणं एक लाचारीचं असतं आईबापांच्या जीवावर. तर मला असं वाटतं की ही सुद्धा विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, प्रत्येक क्षेत्रातली विषमता आहे. ही मिटवायची असेल तर अक्षर मानवानं काम केलं पाहिजे. अक्षर मानव ते काम करतं असं मला वाटतं. त्यामुळं मी आवाहन करतो की आपण एक चांगला नैतिक मानवी समाज करू. कायदे आहेत, नियम आहेत, फक्त अप्रामाणिकपणा, खोटारडेपणा, भ्रष्टाचार यानं सगळी व्यवस्था चढली आहे पृथ्वीवरची. ही दुरुस्त करायची असेल आणि माणसं सुखी जगायची असतील, शांत जगायची असतील तर मला वाटतं की हे सगळं काढून टाकून आपण समानतेकडं जाणं, सगळ्या प्रकारच्या समानता, स्त्री पुरुष, रंग, वर्ण, जात, धर्म, लिंग या सगळ्या समानता, वय यांच्या सगळ्या समानता आणणं, आर्थिक समानता आणि घाण काढून टाकून आणि जगाचा प्रवाह खुला, पारदर्शी, निर्मळ, निखळ करणं याच्यासाठी अक्षर मानव राबलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या एक दृष्टीनं मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही संघटनेत यावं. धन्यवाद. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्वांना नमस्कार. कसं सगळे? अच्छा, यशदीपजी आलेत. थँक्यू यशदीपजी. जयश्री मॅम आल्यात, मायाताई आल्यात. बढिया बढिया. आज जरा एनर्जी आली मला, अजून जास्त एनर्जी आली. शारदा मॅम जॉईन झाल्या आहेत. व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. व्हेरी गुड इव्हनिंग. आज आपले जे निवेदन करणारे सुधीरजी असतात त्यांची थोडी प्रकृती खराब आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा माझंच माईक माझंच ऐक, तर मी हा चान्स घेते. तर आपल्या या अक्षर मानवचा हा जो उपक्रम आहे सेल्स गप्पा, या उपक्रमामध्ये आजच्या सेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि अक्षर मानव विभाग नक्की काय आहे तर याची प्रस्तावना तुम्हाला सगळ्यांना शेअर करते मी. आपण आत्ताच व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात आलं की अक्षर मानवची उद्दिष्टे काय आहेत. अक्षर मानवचे जे गुरुजी आहेत, राजन खान गुरुजी जे संस्थापक आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याचबरोबर आता आपण व्यापार विभागाच्या माध्यमातून इथे जॉईन झालेलो आहोत. एकच मिनिट, कोणीतरी अनम्यूट आहे का? म्यूट करता का प्लीज? हा, ओके. आता सर्वांना आवाज पोहोचत असेल माझ्याकडे. तर अक्षर मानव व्यापार आणि उद्योग या विभागाचं मुख्य ध्येय धोरणे काय आहे ते मी तुमच्या सगळ्यांसमोर मांडते. पहिलं,
गटाच्या प्रत्येक उत्पादकाला त्यांच्या उत्पादनाच्या विपणन आणि विक्रीमध्ये मदत करणे, प्रत्येक उद्योग आणि व्यवसायात पारदर्शक विक्री आणि वितरणाला नेटवर्क आणि प्रोत्साहन देणे. तसेच अक्षर मानव ई दुकानची सुद्धा लवकरच स्थापना होते आहे. अक्षर व्यापार विभागाअंतर्गत आपण सेल्स गप्पा हा उपक्रम आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे. त्याचं आता माझ्या मते हे 15वं किंवा 16वं सेशन आपण आता बघतोय. त्यानंतर रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आपल्याला उपलब्ध करायच्या आहेत. जे व्यावसायिक आहेत त्या व्यवसायांना 1000 पेक्षा जास्त विपणन आणि विक्री अशी व्यावसायिकांची टीम आपल्याला शिक्षित करायची आहे. ई दुकान करता आपल्याला प्रतिनिधी नेमायचे आहेत. अक्षर मानव 2000 पेक्षा जास्त उत्पादनांचे स्वतःचे डायरेक्ट सेल्स नेटवर्क आपण तयार करणार आहोत. अक्षर मानवचे जे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाच्या प्रत्येक विभागाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी किमान एक व्यावसायिक संधी आपल्याला निर्माण करायची आहे. जे उद्योगपती आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्या जीवनात अंतर्गत व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग मध्ये यश साध्य करण्यासाठी त्यांना आपल्याला मोटिवेट करायचं आहे, प्रेरित करायचं आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या मार्गदर्शनपर कार्यशाळा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारचे हे उपक्रम आपण घेऊन आपण एक प्रकारचं विचारांचं आदान प्रदान आपण सगळ्यांसाठी करत असतो. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला 2 व्यक्ती लाभलेले आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्याच्यात सर्वप्रथम मी परेशजींचं स्वागत करते. आपले राज्य विभागाचे ते अध्यक्ष आहेत परेश गांधी सर. परेश गांधी सरांचा परिचय मी सांगते. परेश गांधी सरांचं शिक्षण हे D.Pharm BBA झालेलं असून हेल्थकेअर प्रोफेशन मध्ये परेशजी 20 वर्षांपेक्षा जास्त कार्यरत आहेत. ते सध्या इनोव्हेशन प्लसचे डायरेक्टर आहेत. बापट मल्टीस्पेशालिटी मध्ये ते सक्रिय भूमिकेत असतात. अक्षर मानव एंटरप्राइजेस लिमिटेडचे पुणेचे ते डायरेक्टर आहेत. अक्षर मानव व्यापार विभागाचे सर राज्य अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर ते बिझनेस कन्सल्टंट आणि ह्युमन लाईफस्टाईल डिसीजवर त्यांचं सुंदर मार्गदर्शन सर्वांना लाभतच असतं. आणि अजून एक ऍडिशनल मार्गदर्शन सरांची ओळख अशी आहे की पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेच्या दिव्यांग भवनला सर CEO म्हणून नुकतेच जॉईन झालेले आहेत. बरोबर परेशजी? अच्छा. दुसरी एक गुणी मुलगी इथे जॉईन झालेली आहे जी अजून एका वेगळ्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तिचं नाव आहे लीला सोनवणे, म्हणजे मीच. तर माझी थोडक्यात परिचय सांगते. मी B.Com MBA इन फायनान्स केलेला आहे. साधारणपणे 18 वर्ष मी ट्रेनिंग, काउन्सिलिंग आणि गेली 6 वर्ष स्टार्टअप, स्टार्टअप आणि इन्क्युबेशनच्या बिझनेस कन्सल्टिंगचं काम बघते. शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये आणि व्यापार क्षेत्रामध्ये काम करण्यात माझा जास्त इंटरेस्ट आहे. आणि याच उद्देशाने आपण सगळे ते जमलेलो आहोत की आपल्यामध्ये जे उद्योजक आहेत, ज्यांना उद्योजक बनायचं आहे, स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यांना नक्की कोणकोणत्या मार्गदर्शनाची गरज आहे. मग आमच्याकडे जे नॉलेज आहे, जो एक्सपिरियन्स आतापर्यंत घेतलेला, त्याच्यातलं काय काय आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करू शकतो ते हे शेअर करायचं आहे. तर माझ्या दृष्टीने मी छोटेखानी ओळख परेशजींची आणि माझी करून दिलेली आहे. लीलाताईंचं हार्दिक स्वागत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो आजच्या सेशनकडे वळण्यापूर्वी मी परेशजींना विनंती करेल की परेशजींनी थोडंसं अजून प्रस्तावनेमध्ये ऍडिशन करावं. नाही, व्यापार विभागाचे आपले ध्येय आणि उद्दिष्ट आपण सांगितले, गुरुजींना ऐकलं आपण की अक्षर मानव काय आहे. सेल्स गप्पा तुम्ही सर्व आनंदाने इतक्या पाहता. आम्ही आता 5 मिनिटापूर्वी तोच विचार करत होतो की जर समजा आज कुणी आता वेळेत जॉईन झालं नाही तर आज आपण पोस्टपोन करूया. पण हे पहा, म्हणजे 12 पार्टिसिपेंट्स इन्क्लुडिंग मी अँड लीलाताई, म्हणजे वी आर हॅपी. हे 12 पार्टिसिपेंट्स इज इक्विव्हॅलंट टू 1200 अँड पुढे साधारण 10,000 लोकांपर्यंत पोहोचवणे थ्रू YouTube, हे काम सतत चालत राहणार आहे. दिस इज सेल्स गप्पा नंबर 17 आणि मी परेश गांधी, व्यापार विभाग राज्य प्रमुख अक्षर मानव, हे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि ऑफकोर्स आमचे आज वक्ते किंवा निवेदक सुधीरजी देशमुख जरी नसले तरी लीलाताईंनी अतिशय सुंदर अशी सुरुवात आपल्याला करून दिलेली आहे. माझ्या मते आपण आपल्या आजच्या टॉपिककडे सुरुवातीला वळूयात.
आणि मग मध्ये जेव्हा परत मी एकदा सेशन घ्यायला येईल. आजचे एंटरप्रेन्युअर कोण आहेत ते नाही इंट्रोड्यूस झाले. हो, सो सॉरी सर, ते माझ्याकडनं एस्केप झालं. आज जयश्री बागुल मॅडम, ज्या न्यू फ्रॅग्रन्स अगरबत्तीच्या ज्या मॅन्युफॅक्चरर आहेत त्या जॉईन झालेल्या आहेत आणि त्या आज आपलं फ्रँचायझी मॉडेल डिस्कस करणार आहेत बिझनेस प्रेझेंटेशन मध्ये. व्हेरी गुड. तर जयश्री ताई, तुमचं स्वागत. आणि मला असं वाटतं की मी लीलाताईंना न वेळ दवडता तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन सुरुवात करावी आणि मग जसंही माझं प्रेझेंटेशन येईल तेव्हा आपण परत गप्पा मारू. आणि आजची समीक्षा करण्यासाठी मला रिक्वेस्ट करायची आहे. मला वाटतं माझे मित्र किशोर लगाडे जॉईन झाले असं दिसतंय मला. किशोर, आर यू देअर? वा वा वा. किशोर हे माझे वर्गमित्र राहिलेले आहेत आणि आता स्वतःची ओळख ते मी. किशोर, would you be able to be with us for another 1.5 hours or so? I will give my try for it to be for 90 minutes. हा, नाही, जर तू 1-1.5 तास थांबू शकत असेल शेवटपर्यंत तर आमची अशी प्रथा आहे की जे काही आम्ही इथे बोलतो ऍज अ टॉक शो, तर त्याच्यामधल्या ज्या काही बारकावे असतात, काही चांगल्या गोष्टी असतील, काही चुकलेल्या गोष्टी असतील किंवा काही ऍडव्हान्समेंट, अजून काही सजेशन्स, हे आम्ही समीक्षकाला सांगायला सांगत असतो. तो एक प्रकारचा आदर आहे जो आम्ही जे कोणी टॉक शोला जॉईन होतात त्यांना आमची समीक्षा करायला सांगतो. ही आपली प्रथा आहे प्रत्येक टॉक शोची. तर मला तुला तो आज मान द्यायचा होता. ऑफकोर्स तू पहिल्यांदा जॉईन झालेला आहेस, तर यू कुड जज द टॉक शो डिफरंटली ॲज फार ॲज द बिझनेस कन्सल्टन्सी इज कन्सर्न. तर तुला ते जमेल का? थोडा आवाज तुटतोय किशोर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मग ऐन वेळेला आपण जे कोणी तयार होतील समीक्षा द्यायला त्यांना आपण आमंत्रित करू आणि तिथून पुढे समीक्षा घेऊया. पण समीक्षा नक्की द्या, कारण आपल्या टॉक शोची प्रथा आहे ही. सेल्स गप्पा समीक्षेशिवाय अधुरा राहतो आणि समीक्षक आपणच सर्व श्रोते आहात आमचे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने समीक्षा देत असतो. तर मला असं वाटतं की आता आपण सुरुवात करूया. लीलाताई, सुरू करा असं मी तुम्हाला विनंती करतो. चलेगा. सो लेट अस क्लॅप, क्रिएट एन एनर्जी. तुम्ही अनम्यूट करू शकता, तुम्ही तुमचे व्हिडिओज ऑन करू शकता सो दॅट आय कॅन सी तुम्ही सगळे इथे प्रेझेंट आहात शरीराने, मनाने, पूर्णपणे. शारदाताई आहेत, ओके, मायाताई, बर्वेजी, अजून कोण कोण, यशदीपजी, थँक्यू सो मच. आणि याच्याच सोबत आपली अजून एक प्रथा आहे. आपण जेव्हा जेव्हा जॉईन करतो त्यावेळेस आपण कोणाला तरी रिप्रेझेंट करतो. तर कधी आपण प्राण्यांना रिप्रेझेंट करतो, कधी आपण भाज्यांना रिप्रेझेंट केलेलं आहे, कधी आपण फळांना रिप्रेझेंट केलेलं आहे. मागच्या वेळेस आपण मसाले रिप्रेझेंट केलेले होते, राईट. तर आज आपण एका पुस्तकाला रिप्रेझेंट करणार आहोत. तुम्ही आतापर्यंत वाचलेलं कुठलंही पुस्तक, त्या पुस्तकाला तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे की मी आज काय बनलेलो आहे किंवा मला आज कशाशी कनेक्ट होता येत आहे. तर मी माझं स्वतःच सांगते. मी गेले काही दिवस रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचते आहे, रॉबर्ट किओस्की यांचं. तर मी आज त्या पुस्तकाला रिप्रेझेंट करते. सो टुडे आय एम अ बुक, रिच डॅड पुअर डॅड. येस मॅडम, हा बोला. मी द सिक्रेट आहे. ओके. सुवर्णाताई, तुम्ही कोण आहेत आज? शरद तांदळे सरांचा एंटरप्रेन्युअर. ओके, वाव, गुड 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 गुड. यशदीपजी, आज तुम्ही कोण आहे? मॅडम, मला कुठलाच क्वेश्चन कधी इतका डिफिकल्ट नव्हता वाटला, बट आजचा क्वेश्चन खरंच खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी. कारण हॅव्हिंग रेड सो मेनी बुक्स, एक बुक रिप्रेझेंट करणं असं सांगणं खरंच खूप डिफिकल्ट आहे मॅडम. कुठलं आवडतं सांगा, कुठलं पण आवडतं. भरपूर बुक्स आहेत मॅडम. त्यातलं एक नंबरचं ज्याचं काहीतरी आठवतंय तुम्हाला? आठवतात तर बरेच आठवतात, बट 7 हॅबिट्स ऑफ हायली
हे इफेक्टिव्ह पीपल और सक्सेसफुल पीपल ते जे काही बढिया बऱ्यापैकी मला हे होतं. थँक्यू. बेस्ट बेस्ट बेस्ट. विनोदजींनी सांगितलेलं त्यांना गॉडफादर बुक आवडतं असा मेसेज त्यांचा आलेला आहे. थँक्यू सो मच विनोदजी. मायाताई, तुम्ही कुठल्या बुकला रिप्रेझेंट कराल? मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. ओके, वाव, क्या बात है, क्या बात है. बढिया बढिया. नंदिनी ताई, तुम्ही कुठल्या बुकला रिप्रेझेंट कराल? अनम्यूट करून सांगा तुमचं आवडतं पुस्तक. नंदिनी ताई, इथे टी साई सोल्युशन्स पण दिसतंय मला. सर, आपण पण अनम्यूट करून सांगू शकता तुमचं आवडतं पुस्तक कुठलं आहे, ज्या पुस्तकाला आज तुम्हाला कनेक्ट व्हावं असं वाटत असेल किंवा झाल्यासारखं वाटत असेल. टी साई हे नाव बरोबर आहे का मी उच्चारलेलं? हॅलो, इट्स ओके, नो वरीज. किशोर सर, तुम्ही करू शकता काही कमेंट, काही इनपुट देऊ शकता. अजून एक अनिल मी हे नाव दिसत आहे, अनिल मी. तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता सर, तुम्ही कुठल्या बुकला कनेक्ट करताय आज स्वतःशी? मॅम धन्यवाद. फॉर्च्युन ॲट द बॉटम ऑफ द पिरामिड, सी.के. प्रल्हाद यांचं पुस्तक आहे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. सो विचार करा की इतके सगळे लोक कनेक्ट होतात, इतके सगळे लोक एकत्र येतात आणि एका 2 मिनिटाच्या शेअरिंग मध्ये आपण जवळपास 7 ते 8 पुस्तकांची नावं रिवाइज करू शकलो. सो दिस इज पॉवर, ही ताकद आहे, राईट. आणि ही ताकद नेटवर्कची ताकद आहे, लोकांनी एकत्र येण्याची ही ताकद आहे. सो तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि माझ्या या प्रश्नाला तुम्ही जे प्रतिसाद दिले त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि अजूनही कोणाची इच्छा असेल तर तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता किंवा हँड रेज करून सांगू शकता की तुम्ही कुठल्या बुकला आज रिप्रेझेंट करताय, किंवा आता जरी अचानक विचारलेल्या प्रश्नाला जर तुम्हाला सांगता येत नसेल तर निदान तुम्ही विचार करू शकता. जी परेशजी, तुम्ही बोला. आय विल हायली रेकमेंड, मी ज्या पुस्तकाचा सेल्स सायकोलॉजी या विषयासाठी वापर करतो, इन्फ्लुएन्स इज द बुक नेम विच इज बेस्ड ऑन द सायकोलॉजी ऑफ परसुएशन विच हॅज बीन रिटन बाय रॉबर्ट बी सिलायडिनी. आणि मी हे पुस्तक आतापर्यंत साधारण 10 वेळा रिपीट वाचत आलेलो आहे. आणि त्याच्यातले एक चॅप्टर जर तुम्ही असं म्हणालात की मी कसे रेफर करतो, तर मी साधारण 100 वेळेला त्याचे चॅप्टर्स कधीही सेल्सच्या टॉक्स असतील किंवा सेल्स गप्पा असतील आत्ता आपल्या, किंवा वेनेवर आय गो टू टेक सेशन्स ऑन सेल्स मॅनेजमेंट किंवा माझ्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये, माझ्या कंपनीच्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये, इतर कंपन्यांच्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये, तर मी हे रेफर करत असतो. मी तुम्हाला नक्की सांगेल, माझ्या सेल्स जीवनाच्या अतिशय प्रभावी ठरलेलं असं पुस्तक आहे की तुम्हीही ते नक्की वाचा. दॅट इज इन्फ्लुएन्स द सायकोलॉजी ऑफ परसुएशन बाय रॉबर्ट बी सिलायडिनी. ऑनलाईन अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही PDF डाउनलोड करून सुद्धा वाचू शकता. आता खूप जुनं पुस्तक आहे. दिस पर्सन नेम सिलायडिनी हॅज बीन अ विजनरी, की त्यांनी 28 वर्षापूर्वी आत्तापासून आत्ताची करंट सिनारिओ ऑफ सेल्स काय असेल याच्याबद्दल आणि सायकोलॉजी बद्दल लिहून ठेवलेलं आहे. वंडरफुल. येस सर, त्याची जर लिंक पाठवली चॅट बॉक्स मध्ये तर बरं होईल, कारण डाउनलोड करता येईल. ठीक आहे, पाठवतो. चलेगा. येस, आपल्याकडे अजून एक नंबर जॉईन शेअर करतो तुम्हाला ग्रुप वरतीच, सगळ्यांनाच वापर होईल. हो सर. आपले नेहमीचे श्रोते धीरजजी कांबळे जॉईन झालेले. धीरजजी, तुमचं स्वागत, वेलकम टू यू. हे पण आपले ऍक्टिव्ह पार्टिसिपंट आहेत. आर यू देअर धीरजजी? थँक्यू. ओके. सो धीरजजी, आजचा प्रश्न असा आहे, आपण दरवेळेस कुठल्या तरी गोष्टीला रिप्रेझेंट करतो. कधी फुलाला रिप्रेझेंट करतो, कधी भाजीला करतो, कधी फळाला करतो. आज आपण बुकला रिप्रेझेंट करतोय. तर आम्ही सगळ्यांनी सांगितलंय की आम्ही कोणत्या बुकला आज रिप्रेझेंट करतोय. जसं मी रिच डॅड पुअर डॅड या बुकला आज रिप्रेझेंट करतेय, तर तुम्ही कोणतं तुमचं आवडतं पुस्तक आहे, कुठल्या बुकला तुम्ही आज कनेक्ट करू शकताय किंवा रिप्रेझेंट करू शकताय? काही मला ऍक्च्युली वाचण्याची थोडी आवड नाही टेक्स्ट, त्यामुळे असं काही डोक्यामध्ये येत नाही की मी कोणता बुक घेते. तरी पण मी
सांगतो काय येते डोक्यामध्ये चलेल थोड्या वेळात. चलेल ओके यू कॅन थिंक ऑन इट. ज्या Yeah, yeah. पार्टिसिपंटला आता लगेच सांगणं शक्य झालं नसेल तर ते पार्टिसिपंट निदान विचार करू शकता याच्यावर. आणि तुम्हाला जे पण पुस्तक आवडेल ना त्याचं वाचण्याची सुरुवातही जर तुम्ही केली तरी बल्ले बल्ले. सो आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया आपण. सो Yeah, yeah. आपण दरवेळेस अक्षर मानव सेल्स गप्पा या आपल्या उपक्रमामध्ये दर गुरुवारी आपण भेटत असतो. रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये आपण ऑनलाईन कनेक्ट होत असतो. आणि परेशजी आणि मी दरवेळेस नवनवीन विषय घेऊन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर तुमचे पण सगळ्यांचे खूप छान रिस्पॉन्सेस आम्हाला मिळतात. त्याकरता धन्यवाद. आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया की साधारणपणे कुठल्या कुठल्या गोष्टींवर आजपर्यंत आपण लक्ष घातलेलं आहे. तर आपण परेशजींचे काही टॉपिक आपण बघत आहोत. मार्केट सिलेक्शन कसं असावं सेल्समध्ये हा विषय परेशजींचा झालेला आहे. त्यानंतर सेल्स पिच कसं असावं हा विषय झालेला आहे. सेल्स पिचचे टाईप कोणकोणते असतात हा विषय परेशजींचा घेऊन झालेला आहे. सेल्स फॉलोअप कसा घ्यावा, सेल्सची रिकव्हरी कशी असावी आणि आजचा सरांचा विषय असणार आहे पोस्ट सेल सर्व्हिसेस. तर ज्यावेळेस सरांचं सेशन सुरू होईल त्यावेळेस सर त्याच्यावर मांडणी करणारच आहे. माझे जे टॉपिक होते मागच्या काही सेशनचे त्याच्यात पहिलं होतं की प्रेझेंटेशन स्किल कसं असावं. ऍज अन ऑन्टरप्रिन्युअर एका उद्योजकाचं एका व्यावसायिकाचं स्वतःच्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन कसं असावं आणि कोणकोणते स्किल्स अडॉप्ट करून ते प्रेझेंटेशन करू शकतात. त्यानंतर प्रेझेंटेशन करता कशा कशाचा उपयोग होऊ शकतो. फ्लायर, पॅम्पलेट, व्हिडिओ, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन याच्याविषयी आपण बोललो होतो. एम्पॉवर थॉट प्रोसेस इथे बहिरा बेडूक म्हणजे आपलं ध्येय गाठण्यासाठी कधी कधी अनवॉन्टेड गोष्टींकडे इग्नोर करणं आणि आपलं जे मेन एम आहे जे टार्गेट आहे त्याच्याकडेच लक्ष देणं याच्यावर आपण एकदा प्रकाश जोड टाकलेला होता. बर्नम इफेक्ट आपण बघितला होता. मागच्या सेशनमध्ये आपण बिझनेस बडी कसा असावा हे बघितलं होतं. तर मागचं सेशन कोणाकोणाला आठवतंय मागच्या सेशनमध्ये कोण कोण होतं. येस ओके आता येतोय का आवाज येतोय बाकीच्यांना येतोय माझा आवाज आता. आम्हाला तसा क्लिअर आहे. कदाचित एकदम क्लिअर आहे आवाज. पूर्णताई तिकडे तिकडे तुमच्याकडे रेंजचा इश्यू आहे का अच्छा किंवा लेफ्ट परत जॉईन करा 2 मिनिटं. हा सो मी खूप महत्वाचा विषय मांडला होता मागच्या सेशनमध्ये. आजच्या सेशनला तर आपण वळूच या पण कनेक्ट करायचंय मला त्या सेशनला की आपला बडी कसा असावा. तर सगळ्यात अगोदर म्हणजे त्याचं शैक्षणिक म्हणजे आपण ज्या व्यवसायात आपण पुढे जाणार आहोत त्याच्याशी रिलेटेड जर त्या व्यक्तीचं शिक्षण असेल तर त्याच्या शिक्षणाचा त्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग आपल्याला आपल्या व्यवसायासाठी होऊ शकतो. दुसरं होतं फायनान्शियल स्टेटस. ऑफकोर्स व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल लागणार आहे. व्यवसाय पुढे नेण्यासाठी पैसा लागणार आहे. तर ज्याचा फायनान्शियल स्टेटस चांगला असेल अशा व्यक्तीला आपण तुमचा बिझनेस बडी म्हणून निवडू शकता. त्यानंतर एखाद्याचं जर गुडविल चांगलं असेल मार्केटमध्ये तर तुमचा व्यवसाय खूप फास्ट प्रगती करू शकतो. पटकन वेगाने पुढे जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचं नेटवर्क चांगलं असेल तर प्रोडक्टचा सेल करण्यासाठी तो प्रोडक्टची विक्री वाढवण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. पण हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या बिझनेस बडीचं इमोशनल आणि बिहेवियरल पॅटर्न काय आहे हे सुद्धा माहित असायला हवे. बऱ्याच वेळा मी एक उदाहरण दिलं होतं मागच्या वेळेस की पार्टनरशिप डीड करतात लोक आणि फक्त बघतात की समोरच्या व्यक्तीकडे पैसा आहे आणि त्याच्यासोबत पार्टनरशिप करून घेतात. पण त्याचं इमोशनल त्याचं बिहेवियरल ह्या सगळ्या गोष्टींची जर आपल्या विचारांची जुळणी झाली नाही तर खूप कमी वेळामध्ये त्या पार्टनरशिपमध्ये आपण टाकलेली सगळी एनर्जी वेस्ट जाऊ शकते. याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा माझा मुद्दा असा होता की सपोर्टिव्ह नेचर. तुमच्या व्यवसायाच्या संकल्पनेला तुमच्या बिझनेसला तुमच्या प्रोग्रेसला किती सपोर्टिव्ह नेचर आहे त्या व्यक्तीचं. आणि तो जर अँबिशियस असेल तो जर ध्येयवादी असेल त्याचं पण काहीतरी टार्गेट असेल जीवनामध्ये की हो मला एक गोष्ट डोळ्यासमोर आहे आणि ती मला अचीव करायचीच आहे. तर असा व्यक्ती तुमचा बिझनेस बडी म्हणून तुम्हाला खूप उपयोगी पडतो. तुम्हाला खूप कामं येऊ शकतो. हे मला याच्यातनं सजेस्ट करायचं होतं. याच्यावर कोणाला काही बोलायचं आहे का 1 मिनिटासाठी म्हणजे आपण आजच्या सेशनकडे जाऊ शकतो. हँडल्स करू शकता जर कोणाला काही शेअर करायचं असेल याच्यावर. क्लिअर एव्हरीवन. ओके चालेल. तर आपण
मॅडम एकच गोष्ट फक्त बोलायची वाटते की हो मागचं सेशन मिस करायचं राहून गेलं कारण आमचं मार्चिंग आणि बऱ्याचशा गोष्टी प्लॅनिंग वगैरे त्याच्यामध्ये होतं त्या मार्चिंगच्या हिशोबाने थोडं रिलेव्हेशन आणि प्लॅनिंग होतं त्या ठिकाणी. सो खंत एकच की मागचं सेशन अटेंड नाही करता आलं. हे एवढंच फक्त सांगायचं होतं कारण टॉपिक अतिशय सुंदर आहे, अतिशय युजफुल आहे आणि मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला जर पार्टनरशिप जर करायची असेल तर त्याच्यासाठी हे गायडन्स अतिशय अतिशय इम्पॉर्टंट आहे तुमचं. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण अजून एक गोष्ट करतोय की आपण जेव्हा जेव्हा हे सेशन असतं त्यावेळेस रेकॉर्डिंग असतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचं युट्यूबची लिंक शेअर करणं मला पॉसिबल आहे. तर मागच्या सेशनची मी तुम्हाला लिंक शेअर करते सर. ते त्याच्यातनं ओव्हरव्ह्यू चांगला. नक्कीच. धन्यवाद. थँक्यू. सो आजच्या सेशनकडे आपण वळणार आहोत. आजच्या सेशनचं टायटल मी असं दिलेलं आहे, बिंग रिच इज अ चॉईस. तर ह्या वाक्याविषयी मला कोणाकडनं तरी ऐकायचं आहे की व्हॉट डू यू एक्झॅक्टली मीन. तुम्हाला नक्की या वाक्यातनं काय अर्थ कनेक्ट झाला, काय अर्थ अभिप्रेत झाला की श्रीमंत होणं ही निवड आहे, मला श्रीमंत व्हायचंय तर ही माझी निवड आहे. तर याच्यातून तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत झाला, कोणता अर्थ कनेक्ट झाला हे मला तुमच्यापैकी कोणत्याही 2 व्यक्तींनी जर 1 मिनिटामध्ये सांगितलं तर मला पुढे जाता येईल. अदरवाईज आपण जाणारच आहोत पुढे, पण जर कोणी सांगणार असेल हँड रेज करून तर मला आवडेल ऐकायला. संजय 107 जॉईन झालेले आहेत. ओके, परेशजीने हँड रेज केले. जी परेशजी. नाही, माया मुक्ताईताईंना काही बोलायचंय, त्यांनी पहिले बोललं तरी चालेल. आय विल. नाही सर, बोला तुम्ही, नंतर बोलते मी. नाही प्लीज, म्हणजे मला खरंच नंतर बोलायचं होतं मुद्दा. प्लीज बोला, व्हॉट इज बिंग रिच. कारण हा पण माझा आवडता टॉपिक आहे, बिकमिंग रिच. कारण श्रीमंत व्हायला प्रत्येकाला आवडतं. प्रत्येकाचं एक स्वप्न असतंय का आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे, पण ते केव्हा आपण अचीव करू शकतात का एक आपला चांगला बिझनेस असेल किंवा आपण चांगले पैसे कमवत असू तेव्हाच आपण बँक बॅलन्स एकट्ठा करू शकतो. आणि त्यातली त्यात का आपलं म्हणजे सतत म्हणजे मी बघत आले किंवा मी जे अनुभवत आले जे माझ्या परिसरामध्ये किंवा जे माझ्या सोबतचे राहणारे लोक आहेत तर त्यांच्याकडनं मी ऐकत आहे का काही नाही, फक्त नशीब आहे. नशीब वगैरे काही नसतं. फक्त आपल्याला काय बघत आपण म्हणतो का स्वप्न बघितले पाहिजे पण डोळे बंद करून स्वप्न कधी बघू नका. डोळे उघडे ठेवून स्वप्न बघा आणि नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होईल असं माझा विश्वास आहे. कारण मला असं वाटतंय का जेवढे आपण डोळे उघडे ठेवून स्वप्न बघतो तर त्याच्या दृष्टीने आपण काम करायला लागतो आणि काम करायला लागलो तर आपोआपच आपल्याकडे पैसा, प्रॉपर्टी, इज्जत, मान, सन्मान ह्या गोष्टी आपल्याला मिळायला लागतात हळूहळू. आणि खूप जास्त नाही पण आपल्याला हवा आहे तितक्या पर्यंत तरी आपण जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि कारण काय होतं का आपण हे असतं एक स्वप्न लगेच पूर्ण होत नाही, ते गोल असले पाहिजे आपले आणि त्या गोलसाठी आपल्याला तेवढे कष्ट पण करायला लागले पाहिजे. कारण आपण फक्त गोल करून ठेवलाय का नाही माझं हे स्वप्न आहे मला खूप श्रीमंत व्हायचंय किंवा मला खूप सगळे पैसे कमवायचे, पण हे जोपर्यंत तुम्ही करत नाहीये त्याच्यावरती काम करत नाही तोपर्यंत ते होऊ शकत नाही. असे तुम्ही किती बोलत राहिलात तरी कधी सक्सेस लाईफ मध्ये होऊ शकत नाही. त्यासाठी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा आणि त्यासाठी प्रयत्न नाही कष्ट करा, मेहनत करा, खूप वेळ द्या, जेवढा तुम्हाला वेळ मिळेल तेवढा वेळ द्या आणि नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होईल. बढिया बढिया. प्राऊड ऑफ यू मायाताई. थँक्यू. वंडरफुल वंडरफुल. प्राऊड ऑफ यू. जी परेशजी बोला. सुवर्ण वैद्यताईंनी पण हात वरती केला होता. ओके ओके बोला ताई. सुवर्ण वैद्यताई मला इकडे दिसलं नाही. मला फक्त एवढंच वाटलं की श्रीमंत होण्यासाठी जे काही करायचं ते मी करणार हा एक साधा अर्थ आणि मला जे करायचं ते मी करत राहणार मग श्रीमंती नसते असं वाटलं मला. गुड गुड गुड. एफर्ट्स वर म्हणणं आहे तुमचं. बरोबर. थँक्यू सो मच परेशजी. येस राईट. मला जे बोलायचं होतं त्याला दोघीही ह्या माया मुक्ताईताई म्हणा सुवर्ण वैद्यताई म्हणा ह्या दोघेही मोठ्या एंटरप्रेन्योरशी मी थोडा कनेक्ट करेल. बट आय फील अ लिटल डिफरंट. आय फील रिलेटेड वेन आय एम रिच. याच्यातला एक सगळ्यात इम्पॉर्टंट आज तुम्ही तो डिस्प्ले केलेला आहे तर त्याच्यातला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट मला बिंग रिचचा असं वाटतो की नो कॉम्प्रोमाइज.
की मी माझ्या कुठल्याच उद्दिष्टांना कॉम्प्रोमाइज करत नाहीये. इट इज नॉट अबाउट हाऊ मच फॉर मी at least. Many people do meet me and say what type of money or how much money have you earned. I have been also criticized many times की तू हे करत बसला आहेस पण हे नसतं केलं आणि हे केलं असतं तर तू आज कुठे पोहोचला असता. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन प्रोग्रेसिंग इन माय सेल्स करिअर इन द व्हेरी अर्ली डेज ऑफ माय लाईफ. म्हणजे वयाच्या, व्हेरी प्राऊड टू से, वयाच्या 25व्या वर्षी मी रिजनल सेल्स मॅनेजरचं पद भूषवलं होतं. अँड आय वॉज द यंगेस्ट रिजनल सेल्स मॅनेजर अमंगस्ट द टीम विच आय वॉज वर्किंग विथ. आणि अनुभवही कमी, म्हणजे फक्त 5 वर्षाच्या अनुभवामध्ये मी रिजनल सेल्स मॅनेजर पद भूषवलं होतं. तर तीच जर पेस मी कंटिन्यू केली असती तर सम ऑफ माय ट्रेनर्स वॉन्टेड टू टेल मी की तू आज एखाद्या कंपनीचा MNCचा व्हाईस प्रेसिडेंट असला असता and you would have earned a package which would have been not less than say 50 lakhs or 60 lakh rupees per annum. But then I chose to become a director of this company called Innovision Plus because I wanted to do something of my own. I wanted to become an entrepreneur. last 5 years किंवा त्याच्याही आधी किंबहुना 20 वर्ष मी जे गॅप पाहिला होता की हेल्थ इंडस्ट्रीमध्ये जे काही इश्यूज आहेत किंवा व्हॉट आर द ब्रिजिंग गॅप्स बिटवीन हेल्थ इंडस्ट्री. म्हणजे एकदम फ्रँकली म्हणायचं झालं तर पहिले डॉक्टर व्हायचंच होतं, पण डॉक्टर होता नाही आलं ह्याची खंत न बाळगणं म्हणजे एक हेल्थ एंटरप्रेन्युअर होणं हे माझं ध्येय झालेलं होतं. आणि मग आय यूज टू गो टू द डॉक्टर्स अँड ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डिस्कस द थिंग्स विच आर नॉट नोन टू देम. दॅट वॉज अ प्राऊड फिलिंग टू मी की I was the person who was pharmacologically stronger, pharmaceutically more stronger than a doctor is. आणि त्यांच्या प्रिस्क्रिप्शन लिहायमध्ये मी त्यांना मदत करतोय. कुठंतरी एक प्रोडक्ट असा त्यांना दिला की जिथे मी त्या डॉक्टरांना काहीतरी त्यांच्या नॉलेजला ऍड ऑन करू शकतो. म्हणजे ती फिलिंग आली माझी रिच फिलिंग की आय एम इक्विव्हॅलंट टू अ डॉक्टर्स पोझिशन when I am helping him to serve people better. त्यांचं प्रिस्क्रिप्शन चांगलं बनवण्यासाठी जेव्हा मी MR म्हणून काम करायला लागलो तो उत्साह अजून वाढत गेला. Then I became an area sales manager or regional sales manager, but there was always something missing. म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या मोठे प्रॉफिट्स कमवण्याच्या मार्गामध्ये there was something which was missing is the patient compliance. मग जेव्हा मी इनोव्हिजन प्लस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जॉईन करायचा विचार केला तेव्हा ही कंपनी ऑलरेडी असं काहीतरी करत होती की जिथे पेशंटच्या वतीने औषध घेण्यामध्ये काय अडचणी येत आहेत ह्याचा विचार करायची. फॉर एक्झाम्पल, फार सिंपल लॉजिक आहे, लहान मुलं औषधं घेत नाहीत आणि आपल्याला त्यांना औषधं कुठल्या प्रकारे द्यायला पाहिजे ह्याचा विचार न करता पॅरासिटामॉलचे हायेस्ट डोसचं कडू औषध हे आपल्याला मुलांना पाजायला लागायचं आणि ते नाहीच म्हणायचे. So my company, this company, Innovision Plus, has introduced a paracetamol full dose with anti-cold formulation in a mixed tango orange flavor, and which was accepted by everybody. So माझ्या मते ते एक richness मला हवं होतं. And then I changed over to on the same package which I used to get as a regional sales manager. असं नाही, I compromised on my package. In fact, I invested in the company my own money, which I had earned for last 5 years. But I felt rich कि I am joining a company where I would be helping doctors to give patient a better compliable product. जिथे research चांगला होऊ शकतो आणि मग आम्ही प्रोडक्ट आतापर्यंत आणले. And I am proud to say कि of course I have resigned from the director's post of Innovision Plus Private Limited because it was my pre-occupational requirement of the new post which I have got, that is CEO of Pimpri Chinchwad Mahanagarpalika Divyang Bhavan. माझ्या जागी माझ्या बायकोनी रिप्लेस केलेला आहे मला Innovision Plus Private Limited मध्ये as a director. But the company has given the market 25 unique brands and कंपनीने काही 15 ब्रँड्स क्लोज डाऊन पण केलेले आहेत की जे मार्केटच्या उपयोगी नाही आहेत. आणि तुम्हाला असं आश्चर्याने सांगतो गेल्या 26 वर्षात ह्या कंपनीने
300 ब्रँड लॉन्च केले आणि त्यातले 250 ब्रँड बंद सुद्धा करून टाकले, सेइंग दॅट की दिस इज नॉट अ राईट वे टू गिव्ह टू द मार्केट, कारण त्याचा विपर्यास होतोय. द साइड इफेक्ट्स ऑफ दिस प्रोडक्ट्स आर मोर देन द इफेक्ट्स विच हॅव बीन टू बी गिव्हन. सो वी विल नॉट वर्क इन द मार्केट. प्रॉफिटेबिलिटीचा न विचार करता we as Innovation Plus was trying to be innovative in the market, and that is what has been accepted, well accepted by our customers. And for that instance आम्ही आज 17 वेगवेगळ्या विंग्स मध्ये हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, नॉट ओनली फार्मास्यूटिकल दवाइयाँ. तो ये मेरे हिसाब से रिचनेस है. मैं आज नहीं कमाता हूँ 60 लाख रुपया. मेरा ट्रेनर मुझे बोला था, और बड़ी कंपनी का ट्रेनर है आज. ही इज द ट्रेनर हु टॉक टू मी ऑन दिस, इज अ ट्रेनिंग डायरेक्टर फॉर सिप्ला फॉर एशिया अँड युरोप खंडासाठी ते ट्रेनर आहेत. आणि ते मला म्हटले की तू मूर्खपणा केलेला आहेस, पण हा मूर्खपणा म्हणजे माझा रिचनेस आहे असं मी म्हणतो. आणि कुठल्या कंपनीचा डिरेक्टरचा रिचनेस आहे की ज्यांनी गेली 2 वर्ष आणि त्याच्याही आधी माझ्या 13 वर्षाच्या कालखंडात मध्येही 2 वर्ष आम्ही लाखो रुपयांचा लॉस बुक केलेला आहे. ह्याही वर्षी आम्ही 27.5 लाख रुपयाचा लॉस बुक केलेला आहे. परंतु आय एम प्राऊड टू से की त्याच कंपनीच्या जोरावर आज ह्याच सर्व कस्टमर सॅटिस्फॅक्शनच्या जोरावरती मी सीईओ, तेव्हा की क्वालिफिकेशन माझं फक्त डी फार्म आणि बीबीए आहे, पण सीईओ दिव्यांग भवन फाउंडेशन, जे भारतातली पहिली अशी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपची कंपनी आहे, ज्याच्यात जी 21 प्रकारच्या दिव्यांग मोडॅलिटीज वरती काम करती आहे आणि त्यांची फ्री ऑफ कॉस्ट थेरपीसाठी आपलं प्लॅटफॉर्म घेऊन उभी आहे, विच इज स्पॉन्सर्ड बाय पीसीएमसी in certain asset and which will be dependent on the other CSR, state government and central government sponsorship. So this is the richness which I have got, that I will be serving for more than 1 lakh plus population for 21 different type of disabilities which they are catering for. थँक्यू व्हेरी मच. बढिया. सुपर्ब सर, सुपर्ब. सो प्राऊड ऑफ यू. आणि तुम्ही आहातच डॉक्टर. तुम्ही आमच्या मनाचे डॉक्टर आहात, तुम्ही आमच्या बुद्धीचे डॉक्टर आहात, आमच्या ज्ञानाचे डॉक्टर आहात. तर यू आर ऑलरेडी अ डॉक्टर. थँक्यू सो मच. इट मीन्स सर्विंग ह्युमॅनिटी अँड टेकिंग द ऑपॉर्च्युनिटी टू सर्व द ह्युमॅनिटी इज रिचनेस अकॉर्डिंग टू सम. आणि सरांनी शेवटचा जो मुद्दा सांगितला की काही लाखांचा लॉस बुक करूनही ही इज हॅपी टू डू दॅट. आणि इथेच माझा पहिला मुद्दा सुरू होतो, सेलिब्रेट युअर फेल्युअर. सो वेन वी आर डुईंग अ काइंड ऑफ बिझनेस, वेन वी आर डुईंग अ काइंड ऑफ एमफुल बिझनेस, टार्गेटफुल बिझनेस, अम्बिशियस बिझनेस, पण ते करत असताना अपयश जरी आलं तरी सुद्धा ते आपल्याला सेलिब्रेट करता आलं पाहिजे. का? कारण त्याच्यात काहीतरी माणसाला मिळतं, ज्ञान तरी मिळेल, अनुभव तरी मिळेल, चांगली लोक मिळतील, काय नाही करायचं हे शिकायला मिळेल. याच्यासाठी लॉस मधनं, फेल्युअर मधनं सुद्धा काहीतरी माणसाला मिळतं. म्हणून एका ऑन्टरप्रिन्युअरचा, एका बिझनेसमॅनचा एक उद्देश काय असला पाहिजे, तर त्याला फेल्युअर सुद्धा सेलिब्रेट करता आलं पाहिजे. माझे पहिले दोन्ही मुद्दे सरांनीच ऑलरेडी क्लिअर करून टाकलेले आहेत. नो कॉम्प्रोमाइज. कितीही अडचणी येऊ द्या, कितीही चॅलेंजेस येऊ द्या, पण मी जे टार्गेट ठरवलेलं आहे, मी जो रस्ता ठरवलेला आहे, त्याच्यावर मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. कुठल्याही पैशांच्या लोभाने, लालसेने मी माझ्या ध्येयांशी, माझ्या धोरणांशी, माझ्या तत्वांशी कॉम्प्रोमाइज करणार नाही. दिस इज व्हॉट इज रिचनेस. तिसरा मुद्दा मला इथे मांडायचा होता. हु इज हॅव्हिंग युअर रिमोट कंट्रोल, दॅट यू शुड नो. तुमचं रिमोट कंट्रोल, तुमच्या भावनांचं, तुमच्या विचारांचं, तुमच्या कृतींचं रिमोट कंट्रोल, तुमच्या बिझनेसचं रिमोट कंट्रोल तुम्ही दुसऱ्यांकडे देऊन ठेवलेलं आहे का, की तुमच्या स्वतःकडे त्याचं रिमोट कंट्रोल आहे? तुम्ही स्वतः ठरवता आहेत की मला आज हॅपी व्हायचंय की सॅड व्हायचंय, मला आज एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचंय, मला नवीन सर्व्हिस लॉन्च करायचे आहे, मला एखादी नवीन ब्रँच ओपन करायची आहे, मला एखादी नवीन फ्रँचायझी द्यायची आहे. हा रिमोट कंट्रोल जर तुमच्या हातात असाल तर दॅट इज अ रिचनेस. तुम्ही स्वतः कॅप्टन आहात का तुमच्या जहाजाची, की तुम्ही दुसरं कोणाच्या भरोश्यावर करत बसलायत सगळं?
तर तुम्ही जर स्वतः कॅप्टन असेल तुमच्या जहाजाचं, ती कॅप्टनशिप जर तुमच्याकडे असेल, देन इट इज रिचनेस. आणि चुकू द्या, काय चुकत असेल चुकू द्या, म्हणजे एखादा निर्णय बरोबर आला, एखादा निर्णय चुकला, एखाद्या निर्णयाविषयी सगळ्यांनी आपलं खूप कौतुक केलं आणि आपल्याला खूप भारी वाटलं, आणि एखादा निर्णय इतका वाईट झाला ना की त्याच्याने आपलं खूप नुकसानही होऊन गेलं, आपली अवहेलना केली गेली, काही काळी अपमानही होत असेल, पण तरी सुद्धा माझं मत आहे स्टार्ट टेकिंग डिसिजन्स. कारण ती चुका करत करतच आणि शिकत शिकतच आपण पुढे जाणार आहोत. आणि याच्यासाठीच माझं शेवटचं वाक्य आहे, बिंग रिच इज अ चॉईस. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मी त्या रिचनेस साठी स्वतःला निवडत आहे, त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपल्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम, चॅलेंजेस हे सगळे ना खूप छोटे होऊन जातात. आपल्याला समोर जर मार्केट असेल, कॉम्पिटिशन असेल, आणि आपली जी कारणं असतात ना, मी हे नाही करू शकत, मी ते नाही करू शकत, मी इतकं एक्सपान्शन नाही करू शकत, मी इतकी टीम साईज नाही वाढवू शकत, मी प्रोडक्टचं इतक्या लेवलचं मॅन्युफॅक्चरिंग नाही करू शकत, किंवा मी जॉग्राफिकली इतक्या दूरपर्यंत नाही पोहोचू शकत, ही सगळी कारणं छोटी होऊन जातात. आणि मग तिथे काय निर्माण होतं, ज्यावेळेस मी निवडते की मला यशस्वी व्हायचं आहे, मला रिच व्हायचं, मग तिथे काय निवडतं, मग हे करण्यासाठी, हे मिळवण्यासाठी मला काय अचीव करायचं आहे. मग काय अचीव करावं लागेल, तर सगळ्यात अगोदर एज्युकेशन. मला जो व्यवसाय करायचा आहे, मला जो बिझनेस पुढे न्यायचा आहे, त्याच्यासाठी मला काय काय लागणार आहे, टेक्निकल नॉलेज लागणार आहे. एखाद्या प्रोडक्ट मध्ये मी जर जात असेल तर प्रोडक्ट कसा बनवायचा याचं नॉलेज लागणार आहे. तो प्रोडक्ट त्याचं स्टोरेज कसं करायचं याचं नॉलेज लागणार आहे. त्याचं पॅकिंग कसं करायचं याचं नॉलेज लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं, तो विकायचा कसा, त्याचं मार्केटिंग, सेल्स, प्रमोशन कसं करायचं याचं नॉलेज लागणार आहे. तर हे सगळं एज्युकेशन हे मी कसं करू शकेल, इथून मग तुमच्या जर्नीची सुरुवात होऊन जाते. सो माझ्या दृष्टिकोनातनं आज निवडा स्वतःला टू बी अ रिच पर्सन, टू बिकम अ रिच पर्सन, आणि आपल्या सक्सेसची जर्नी सुरू करा. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. अजून कोणाला काही शेअर करायचं असेल तर पुढच्या फक्त 1 मिनिटामध्ये तुम्ही शेअर करा, आणि त्याच्यानंतर मी माझं जो माईक आहे किंवा माझं जे कम्युनिकेशन आहे ते परेशजींकडे हँड ओव्हर करते. ह्या सगळ्या मुद्द्यांपैकी कुठल्याही एका मुद्द्याविषयी जर आपल्याला बोलायचं असेल किंवा विचारायचं असेल काही, यू कॅन आस्क. शारदा मॅडम येस हँड रेज केलाय. अच्छा, लेफ्ट झालं काही कारणानिमित्त. ठीक आहे, हरकत नाही. ओके, सो थँक यू सो मच फॉर लिसनिंग केअरफुली. थँक यू सो मच फॉर युअर अटेन्शन. या सगळ्या मुद्द्यांचा आपण सगळ्यांनी विचार करा. या सगळ्या मुद्द्यांचा फायदा आपल्या सक्सेस करता, रिचनेस करता करून घ्या. आणि आता मी परेशजींना विनंती करते, परेशजी ओव्हर टू यू, यू कॅन कंटिन्यू. मी तुमची स्लाइड सुरू करते. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच. आज रिच झाल्यासारखं वाटतंय. वा वा वा. So very fantastic topic. Of course, this is Sales Gappa number 17, आणि मला प्राऊडली सांगावंसं वाटतंय की there is only one session left from our end for completing this one part of Sales Gappa which we had decided. We have divided Sales Gappa into 4 parts. This is the first part, ज्याला आपण म्हणतोय आरंभ सर्टिफिकेशन, आणि त्याच्यामध्ये आपण एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंट आणि सेल्स मॅनेजमेंट ह्या 2 टॉपिक साठी चर्चा सुरू केलेल्या होत्या. त्या दोन्ही टॉपिक मध्ये आपण म्हणजे एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंट हा टॉपिक हाताळला गेला लीलाताई सोनवणेंनी कडून, आणि सेल्स मॅनेजमेंट हा टॉपिक हाताळला गेला माझ्याकडनं. तर त्यातील 1-2 शेवटचे भाग आरंभ सर्टिफिकेशनचे आपण त्यातला हा लास्ट बट फर्स्ट बट द लास्ट असं म्हणतो, सेकंड लास्ट भाग हा आपला आज आहे. पुढच्या गुरुवारी आपला हा सेल्स गप्पाचा आरंभ सर्टिफिकेशन प्रोग्राम संपेल, आणि त्याच्यानंतर इमिजिएटली ऑन द नेक्स्ट डे और ऑन संडे वी विल पब्लिश अ क्वेश्चनियर. एक गुगल शीट द्वारे किंवा गुगल फॉर्म द्वारे तुम्हाला सर्वांना एक क्वेश्चनियर सर्क्युलेट केला जाईल. तो क्वेश्चनियर हा आपल्या ह्या गेल्या 16 सेशन्स वरती किंवा 17वा पुढचा 18 सेशन्स टोटल आम्ही प्लॅन केलेले होते. ते 18 सेशन, 14 टॉपिक आणि 18 सेशन. काही टॉपिक्सला आम्हाला 2 सेशन्स लागले आणि ते तुम्ही पाहू शकता. सगळे सेल्स गप्पा मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही जर युट्यूबवर गेलात आणि
अक्षर मानव सेल्स गप्पा किंवा सेल्स गप्पा किंवा लीलाताईंचं नाव टाईप केलं, परेश गांधींचं नाव टाईप केलं तर तुम्हाला दिसून येतील. तर बऱ्याचशा युट्यूब चॅनल्सनी इंडिया लाईव्ह 365 हा युट्यूब चॅनल मेन आहे त्याच्यामध्ये, ज्यांनी अख्ख्या सेल्स गप्पाच्या रेकॉर्डिंग टाकलेल्या आहेत. काही सेल्स गप्पा काही वेगवेगळे न्यूज चॅनल पण टाकता आहेत. अक्षर मानवच्या चॅनलवरती सुद्धा लवकरात लवकर ते येणार आहे. आणि ह्या सेल्स गप्पा त्यामुळे अक्षर मानवच्या चॅनलवरती आल्यावरती आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने, आपले सर्व जे काही ऑडियन्स आहेत त्यांच्या मदतीने, आमचा मानस आहे की 10,000 लोकांपर्यंत आम्हाला ह्या सेल्स गप्पा पोचवायच्या आहेत. आम्ही 50 एपिसोड्स करण्याचा मानस घेतलेला आहे आणि अखंडितपणे हा 17वा एपिसोड आम्ही इथे सेल्स गप्पाचा करत आहोत. तर आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी परेश गांधी स्वागत करतो या सेल्स गप्पा या कार्यक्रमामध्ये. आपण सर्व एवढे 16 सेशन्स आम्हाला ऐकत आलेला आहात आणि जे कोणी रेग्युलर आमचे व्ह्यूअर आहेत, मला वाटतं इथे जमलेल्या पैकी सुवर्णाताई असतील किंवा मायामुक्ताई असतील, धीरज असेल, ह्यांनी यशोदीप असतील, ह्यांनी 10+ आणि विनोद बर्वे तर आमच्या बरोबर म्हणजे आमचे खंबीर नेतृत्व, म्हणजे पाठीशी आमचं बॅक ऑफिस मॅनेजमेंट म्हणून पूर्ण 17 सेल्स गप्पाला अवेलेबलच होते. तर 10+ सेल्स गप्पा मला वाटतं ह्या लोकांनी कम्प्लीट केलेल्या आहेत आणि आय एम शुअर की ह्या लोकांना तर आम्हाला सर्टिफाय करणं अनिवार्य आहे. सो सर्टिफिकेट वॉज बेस्ड ऑन 2 क्रायटेरियाज. एक तुमचा अटेंडन्स. मग अटेंडन्स कॅन बी फिजिकली तुम्ही 8 ते 10 नंतर टाइम झाला. पहिले सुरुवातीला आपण 9 वाजता ह्या सेल्स गप्पा सुरू केल्या होत्या, मग 9 ते 10, 10:30 व्हायला लागल्या. मग काही प्रवर्गाने आम्हाला रिक्वेस्ट केली की तो थोडा लवकर सुरू करा, म्हणजे मग जेवणाचे वगैरे वेळ होते. तर आपण आम्हाला किनली ऐकायचं असतं, तर आम्ही ते 8 वाजतापर्यंत नेलं आणि आम्हाला पहिले ते 8 ते 9:30 एवढंच करायचं होतं. ऍक्च्युली 1च तासाच्या ठरल्या होत्या, पण इतका छान तो कार्यक्रम रमतो, तुमच्या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असते. तुम्ही पाहताय की आज पण मायामुक्ताई असू द्या, सुवर्ण वैद्यताई असू द्या, धीरज कांबळे असतील आमचे, यशोदीप सर असतील आमचे, सर्वजण इतके छान इन्व्हॉल्वमेंट देतात, सर्वजण इतकं छान शेअरिंग करतात आणि हे सगळं इतिहासात नोंद होत आहे, युट्यूबला रेकॉर्ड होत आहे किंवा बॅकड्रॉपला आमच्या ड्राईव्ह मध्ये रेकॉर्ड होत आहे की जिथे हे सर्व पुढच्या पिढीपर्यंत ह्या सेल्स गप्पा which is focusing towards ethical business, ethics in business, problems faced in business and how to overcome those problems in business, हे 50 एपिसोड्स करण्याचा आमचा मानस ऑलरेडी आम्ही घेतलेला आहे. तर त्यातल्या ह्या 17 नंबरच्या सेल्स गप्पाला आपण सर्व उपस्थित आहात आणि आपल्याला मला वाटतं रिव्ह्यू लीलाताईंनी दिलेला आहे. लीलाताई, आपण रिव्ह्यू दिलेला आहे. आपण शेवट क्विकली माझ्या टॉपिककडेच आजच्या जाऊयात. तर मला परत एकदा तेच सांगायचं आहे की पुढचा सेशन हे आरंभ सर्टिफिकेटचा शेवटचं सेशन आहे आणि त्यानंतर आपली एक छोटी परीक्षा इथे घेण्यात येणार आहे बाय द वे ऑफ दॅट गुगल फॉर्म. त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील विच वुड बी ऑफ 100 मार्क्स आणि त्याप्रमाणे तुम्हाला सर्टिफिकेट आमच्याकडनं सॉफ्ट कॉपी सर्टिफिकेटची प्रोव्हाइड केली जाणार आहे. तुम्ही त्याच्यानंतर कलर प्रिंटआउट घेऊन तुम्ही त्याचा वापर करू शकता. विच विल बी साइन्ड बाय मी ॲज अक्षर मानव व्यापार राज्य प्रमुख अँड लीलाताई ॲज मेजर स्पीकर अँड अदर 2 बिग पर्सोनेल्स इन पदाधिकारी ज्याला आपण म्हणतो इन अक्षर मानव. तर त्या पद्धतीने तुम्हाला हे खूप कामी येणार असं सर्टिफिकेट असणार आहे. सेल्स अजूनही जास्त लोकांपर्यंत हे सेल्स गप्पा पोचवा आणि एक्झाम द्यायला कुणालाही मनाई नाही आहे. ज्यांनी युट्यूब चॅनल पाहिलं आहे त्यांना ती एक्झाम सहजासहजी देता येणार आहे. इट विल बी अन ओपन बुक टेस्ट, कारण इट विल ऑल्सो मोटिवेट और रिफ्रेश युअर बिझनेस स्किल्स. सेल्स आणि एंटरप्रेन्योरशिप अशा 2 विषयांवरती आता आपण इथे थांबतो आहोत. पुढचा जो सेशन आहे तो काय याचा असा आहे ते पुढच्या सेल्स गप्पाला आम्ही डिक्लेअर करणार आहोत. आरंभ सर्टिफिकेट नंतर आपलं जे हे आहे ते साधारण 20 सेशन्सचं आहे. ते सेशन्स काय असणार आहेत, त्याचे टॉपिक्स बद्दल काय आहेत, त्याची पुढची एक 10 मिनिटात पुढच्या आठवड्याच्या सेशन मध्ये आम्ही सर्व डिक्लेअर करू आणि इव्हन अक्षर मानवच्या सर्व ग्रुप्स वरती पण आम्ही डिक्लेअर करतोय आणि मी कधी कधी बाकीच्याही ग्रुप्स वरती टाकत असतो. मला वाटतं किशोर त्यामुळेच आज जॉईन झाला असेल. VPSच्या ग्रुपवरती मी आज टाकलं आणि किशोर आज जॉईन झाला माझ्या
मेसेजला मान देऊन त्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार. किशोर ही एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये एका चांगल्या पोझिशन वरती छान काम करतोय. मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग ही इज इन टू IT सेगमेंट. तर मला वाटतं किशोर क्विकली इफ यू कॅन जस्ट इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन 2 minutes तर आय वुड बी व्हेरी हॅपी दॅट आवर ऑडियन्स विल हिअर टू यू. जमेल का? थँक्स परेश. हो परेश तर माझं नाव किशोर आहे आणि मी आणि परेश क्लासमेट आहोत. आणि परेशला खूप दिवसानंतर ऑनलाईन किंवा व्हिडिओवर पाहून खरंच बरं वाटलं मला. आणि तुमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यातल्या काही गोष्टी मी फर्स्ट टाइम ऐकलेत, जसं की तो बहिरा बेडूक कन्सेप्ट मी फर्स्ट टाइम ऐकली आहे. सेकंड थिंग, तुम्ही ते स्टार्टिंगला केलं काय तर बोलतात ते बुक्स रिप्रेझेंट करा तुम्हाला, दॅट वॉज ऑल्सो गुड थिंग. कमिंग बॅक टू माय इंट्रोडक्शन, तर मला जवळपास 14-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी आता सध्या TCS मध्ये TCS IT कंपनीमध्ये हिंजवडीत कामाला आहे आणि मी तिकडे ॲज अ सर्व्हिस लीड म्हणून कामाला आहे आणि ते टेक्निकल टीम्स ज्या आहेत ना त्यांना मॅनेज करतो तिकडे. दॅट्स इट. थँक्यू किशोर. थँक्यू फॉर युअर ब्रिलियंट इंट्रोडक्शन. आणि ऑफकोर्स जसं मी तुम्हाला म्हटलं तसं IT क्षेत्रात खूपच चांगलं नाव केलेलं आहे. TCS वन ऑफ द लार्जेस्ट कंपनी ॲज फार ॲज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आपण त्यांना म्हणतो. टाटा ग्रुपचं हे मोठं व्हेंचर आहे जे खूप साऱ्या आउटडोर कंपनीजला बँकिंग सर्व्हिसेस, इन्शुरन्स सर्व्हिसेस ह्याच्यासाठी IT सपोर्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा सर्व्हिस सपोर्ट देत राहतं. आणि व्हेरी प्राऊड टू हॅव यू ऑन दिस शो किशोर. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. आणि ऑफकोर्स आय हॅव धीरज कांबळे ऑल्सो ॲज माय क्लासमेट इन हे. इट इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. तर आपण आजच्या टॉपिककडे वळूया. तर दिस इज अ प्राऊड मोमेंट आणि त्याला मी रिलेट असं करतो की द टॉक विच आय गेव यू राईट नाव ऑल्सो वॉज समथिंग विच वॉज आता सेल्स गप्पा हे सेल करायला लागत नाही आम्हाला. सेल्स गप्पाचा सेल्स वाढत चाललेला आहे. सेल्स गप्पा इमिजिएटली आफ्टर इवन इफ नोबडी त्या गुरुवारी ज्यांना कुणाला अटेंड करता नाही आला 8 ते 10 ह्या वेळेत, तर मला 100% खात्री आहे की सेल्स गप्पा लगेचच दुसऱ्या दिवशी विनोदजी YouTube वरती टाकतात आणि आपण जर तो सेल्स गप्पा पुढच्या 24 तासात म्हणजे शनिवारी किंवा रविवारी जर आपण पाहिलं की ते YouTube वरती दुसरं कोणी एंटर करत असेल तर 50-100 लोकांनी आपोआप पाहिलेलं असतं. सो दॅट इज द सेल्स ऑफ सेल्स गप्पा टुडे. वी हॅव consistent 50 to 100 viewers. The exact count is still not known. The exact count will be known only after this examination. की किती लोक ही सेल्स गप्पाची आरंभ सर्टिफिकेटची जी गुगल एक्झाम आहे, गुगल शीटद्वारे किंवा गुगल फॉर्मद्वारे जी एक्झाम आहे ती किती लोक हे करतील, अटेंड करतील. See, it is not a problem even if you fail in that attempt. There is not a failure. तुम्ही सेल्स गप्पाचे एवढे सारे कार्यक्रम ऐकलेले असतील. आजच्या ह्या बुक्सच्या अनुषंगाने, बुकचा टॉपिक इंट्रोड्यूस केलेलं त्या अनुषंगाने मला असं जाणवतंय की द बुक्स आर नॉट बीन रेड बाय मेनी पीपल. आय फील आपण अक्षरमानव व्यापार विभाग म्हणून एक उपक्रम चालू करावा का. हा एक उपक्रम बरेचसे व्यावसायिक ट्रेनर्स जे असतात ते घेत आलेले आहेत. मी ट्रेनर नाही म्हणत स्वतःला. आय एम अ स्पीकर ओनली अँड आय स्पीक व्हॉट आय हॅव बीन एक्सपिरियन्सिंग, आय हॅव बीन रीडिंग अँड अकॉर्डिंगली आय मेक देअर ट्रायल्स इन माय ओन वे, इन माय ओन कंपनी, इन माय ओन बिझनेस. आणि मग त्याचं इथे मी आकलन किंवा माझं एकंदरीत एक्सपिरियन्स मी इथं शेअर करत असतो किंवा कुठेही ट्रेनिंगमध्ये गेलो तर शेअर करत असतो. तर मला वाटतं ते फेल किंवा पास हा विषय त्या एक्झामचा नसेल. त्या एक्झामचं जास्त इम्पॉर्टन्स आहे की तुम्ही सर्व सेल्स गप्पांमध्ये एवढा सारा जो ऐतिहासिक टॉक एकमेकांबरोबर शेअर झालेला आहे आणि तो पण मराठी लँग्वेजमध्ये. माय डिअर फ्रेंड्स, खूप कमी एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंटचे प्रोग्राम हे मराठी लँग्वेजमध्ये घेतले जातात आणि सेल्स मॅनेजमेंट वरती तर कुठलाच मराठी प्रोग्राम आतापर्यंत आलेला नाही आणि टॉक शो तर त्याहूनही दुसरा नाहीये.
तुम्हाला दिसत असेल की मी बराच मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण सगळे वर्ड्स मला मराठीमध्ये बोलता येत नाही. सगळे शब्दाने शब्द मला मराठीमध्ये अजूनही ट्रान्सलेट करायला जमलेला नाही. माझा मानस आहे की एखादं सेल्स वरती मराठीमध्ये पुस्तक लिहावं, पण त्याला मला वाटतंय की अजूनही मला काही वर्ष नक्की लागतील. पण त्याच्या आधीचा एक छोटा मानस असा आहे की या सेल्स गप्पाच्या अनुषंगाने जे मला करायला भेटतं, अक्षरमानव व्यापार विभागाच्या अनुषंगाने जे करायला भेटतं, दॅट इज लिसनिंग टू द प्रॉब्लेम फेस्ड बाय द पीपल इन देअर बिझनेस. अँड माय डिअर फ्रेंड्स, आय वॉन्ट टू पब्लिश अ जर्नल और अ मॅगझिन और अ बुक. त्याची की आम्ही तयारी सुरू केलेली आहे. न्यूज लेटर तर आम्ही ऑलरेडी बनवायला सुरुवात केलेले आहेत आणि कॉलम्स ऑलरेडी बनवायला सुरुवात केलेले आहेत सेल्स गप्पाचं. आपलं सेल्स गप्पाचं फेसबुक पेज आणि सेल्स गप्पाचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. माझा मानस आहे की एक फेलियर्सचे पुस्तक लिहा की हाऊ डू बिझनेसेस फेल, आणि नॉट बाय द वे ऑफ जस्ट की अख्खा फेल झालाय आणि बंद पडलाय. पण मला असं ह्या येणाऱ्या पिढीसाठी तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कुठं चुकलात हे सांगा. यू कॅन गिव्ह इट ॲज अनॉनिमस, निनावी पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि नावाने निशी दिलं तर तुमच्या कंपनीची, तुमच्या स्वतःची सुद्धा पब्लिसिटीच होणार आहे. तर येणाऱ्या पिढीसाठी बिझनेसेस खूप डेव्हलप होत चाललेले आहेत. आजकाल मुलाला एंटरप्रेन्युअर व्हा हे सांगायला लागणार नाहीये पुढच्या पिढीला आपल्या. ते स्वतः एंटरप्रेन्युअरशिप मध्ये उतरणारच आहेत, कारण त्यांना चॉईसच नाहीये. सगळ्यांनीच नोकऱ्या केल्या तर हु विल डू रिसर्च थिंग्स, हु विल गिव्ह सोल्युशन्स टू द प्रॉब्लेम्स विच आर डेव्हलपिंग. देर आर मेनी प्रॉब्लेम्स विच आर डेव्हलपिंग. एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम घ्या, हेल्थ प्रॉब्लेम्स घ्या, सगळ्या फील्डमध्ये आता एक जणू की मोठी प्रॉब्लेम्सची लाट आली आहे. आणि जसं मी पहिल्या सेशन्स पासून सांगत आलेलो आहे की द बिझनेसमन हु गिव्ह सोल्युशन to at least 2 or more problems available in the businesses, market or existing products is said to be an entrepreneur. And my dear friends, entrepreneurship is going to be a hit. Or आता आपल्या मुलांना एंटरप्रेन्युअर बनायला प्रवृत्त करा. And this is a very simple thing. An entrepreneur is a person who gives a product which gives solution to 2 or more problems prevailing in the market in any segment, industry or category. So my dear friends, हे सगळं करत असताना जेव्हा आपण सेल्स करतो, गेले 16 आठवडे, त्यातला एक आठवडा फक्त मिस केलाय माझ्या बर्थडेचा, ते 15 आठवडे मी सेल्स बद्दल जे बोलत आलेलो आहे, त्यातला सर्वात महत्वाचा टॉपिक रिकव्हरी म्हणजे पेमेंट घेणे हे मी मागच्या वेळेस बोलल्यानंतर सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट सेल्स मध्ये राहतो, तो म्हणजे सेल्स सर्व्हिसेस. आणि तुम्ही समोर बघू शकता की छान पीपीटी लीलाताईंनी त्या सेल्स सर्व्हिसेस वरती बनवलेली आहे. आणि मला वाटतं त्यांचाही टॉपिक खूपच रिलेटेड होता आज एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंटचा, की व्हॉट इज रिचनेस. तर माय डिअर फ्रेंड्स, सेल्स इज कम्प्लीट ओनली आफ्टर पेमेंट? नो, देयर इज एन ॲडिशन टू इट. Sales is complete once your customer is satisfied and tries to make a repeat sales or refers you to somebody else for the same particular product. काहींचे प्रोडक्ट फर्स्ट वन टाइम यूज ओनली असतील, त्यानंतर त्यांना वापरायची गरज नाही. शक्यतो औषधांबद्दल मी असंच म्हणतो की एकदा घेतल्यानंतर तुम्हाला घ्यायला लागू नये, तुम्ही लाईफस्टाईल चेंज करा तुमची, एकदा बरे व्हा आणि त्यानंतर लाईफस्टाईल चेंज करून तुम्ही ते परत आजार होणार नाही याच्याबद्दल खात्री करून घ्या. So my company came in collaboration with some NGOs and started giving sessions on preventive medicines and also survival medicines. आता तर माझी कंपनी इनफर्टिलिटी वरती काम करते आणि इनफर्टिलिटी होऊच नये म्हणून टीनेजर्सला म्हणजे व्याख्यान देण्यापोटीचं एक एनजीओ काम करते, त्याच्या बरोबरीला आम्ही हात मिळवणी केलेली आहे. आणि यू कॅन सी हिअर दॅट आय हॅव जॉईन्ड अ कंपनी वेअर इन द इन्क्लुसिव्ह ग्रोथ ऑफ दिव्यांग, डिसेबल्ड, डिफरंटली एबल्ड पीपल हॅज बीन सीन. आणि इथे आम्ही फक्त त्यांच्यासाठी थेरपीज किंवा एड्स नाही तयार करत आहोत किंवा असिस्टिव्ह डिव्हाइसेस फक्त देणार आहोत का, तर नाही, ते तर देणारच आहोत मोफत. But at the same time, we are creating a skill development program for them.
At the same time, we are creating an atmosphere for them to be confident. त्यांच्यातले प्लेयर्स पॅराऑलिम्पिक्स साठी किंवा जसं IPL आणि इतर प्रीमियर लीग चालू झालेले आहेत तसं दिव्यांगांच्या प्रीमियर लीग साठी त्यांना कोचेस अवेलेबल करून देणे. त्याच्यासाठी आत्ताच पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आम्ही निवेदन टाकलंय ॲज अ कंपनी आणि ते पास पण होईल. त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या जागेमधून 1.5 ते 2 एकर जागा आम्हाला देण्यात यावी, जिथे आम्ही दिव्यांगांसाठी एक सेन्सरी गार्डन कम स्पोर्ट्स क्लब तयार करण्याच्या विचारात आहोत. सो माय डिअर फ्रेंड्स, नुसतं काहीतरी विकून थांबलं हे कंपनीचं किंवा एंटरप्रेन्योरचं उद्देश असायला नाही पाहिजे. आफ्टर सेल्स सर्व्हिसेस इज ऑल्सो दॅट मच इम्पॉर्टंट. तर आफ्टर सेल्स सर्व्हिसेस मध्ये मला वाटतं सगळ्यात पहिले येतं ते आहे फीडबॅक. ऍडवाइस ज्याला आपण इथं लिहिलेलं आहे ते येतं फीडबॅक किंवा सॅटिस्फॅक्शन लेवल चेक करणं तुमच्या ह्याची, जी की खूप मोठी गरज बनलेली आहे आजची. यू शुड हॅव अ मीडियम व्हेअर इन थ्रू युअर स्टेक होल्डर्स, तुमचे रिटेलर असतील, होलसेलर असतील, स्टोर ओनर्स असतील, सेल्स पर्सन्स असतील, ह्यांच्या मार्फत तुम्ही एक अशी यंत्रणा नक्की तयार केली पाहिजे. मग तुम्ही एक प्रोडक्ट मध्ये काम करत असू किंवा मल्टिपल प्रोडक्ट्स मध्ये काम करत असू, तुम्ही एक यंत्रणा अशी निर्माण केली पाहिजे की व्हेअर यू विल टेक युअर कस्टमर फीडबॅक. नो प्रॉब्लेम इवन इफ दे गिव्ह यू निगेटिव्ह फीडबॅक, दे आर गोइंग टू हेल्प यू. हे मी आधी पण बोलत आलेलो आहे. ऍज अ बिझनेस एथिक्स, एक्सेप्ट द क्रिटिक्स. इन फॅक्ट प्रेज दोज पीपल हु आर गिव्हिंग यू क्रिटिक्स, कारण ते तुमचे खरे प्रोडक्ट युजर आहेत. त्यांनी खरंच तुमच्या प्रोडक्टवरती विश्वास दाखवलाय, तुमच्या कंपनीवरती, तुमच्या स्वतः तुमच्या अस्तित्वावरती विश्वास दाखवलाय. ते तुम्हाला सजेशन्स देत आहेत, ऍडवाइस देत आहेत की हे प्रोडक्ट मध्ये अजून असं करा. नाहीतर रिसर्च किंवा नवीनतम काय होईल. मिथ्स हॅव प्रोवन, मायथॉलॉजिकल स्टोरीज हॅव प्रोवन की कुठलंच आजचं जे जग आहे, फॉर एक्झाम्पल इनफर्टिलिटी मधलं मी आता उदाहरण द्यायचा प्रयत्न करत असतो, तर इनफर्टिलिटी ट्रीटमेंट्स ज्याला IVF आपण म्हणतो, ते IVF आज आपण जेव्हा बोलतोय तेव्हा जर महाभारताचं गांधारीचे 100 पुत्र बघितले तर 100 पुत्र वूम मधनं काढणं अशक्य आहे. सो त्याचे जर कुणी इतिहास नीट काढला, व्हॉट एक्झॅक्टली महाभारतामध्ये 100 गांधारीचे पुत्र कसे प्रोड्यूस झाले ह्याचं जर नीट आकलन करायचा प्रयत्न आपण केला तर दॅट इज अन IVF टेक्नॉलॉजी विच दे हॅव युज्ड. सो नथिंग इज गोइंग टू बी युज्ड न्यू. सो देर इज नो पेटेंटेड थिंग टुडे अवेलेबल as far as anything is concerned, but it is a research उत्खनन करून काढणे किंवा आपल्याहून एक कशाचा तरी बेस घेऊन त्याला त्याच्यातला मॉडिफिकेशन पाहणे. प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ना. वांझोटा हा एक मोठा प्रॉब्लेम होता, त्याला IVF-नी किंवा सेरोगसीनी आज इतका मोठा आधार दिलेला आहे. तर म्हणजे आता इन्क्लुसिव्ह ग्रोथ मध्ये कुठल्याच बाईला वांज म्हणून बायफ्रकेट किंवा डिस्क्रिमिनेट केलं जाणार नाही. सोल्युशन्स आर अवेलेबल. इन्फर्टिलिटी सोसायटी जी आहे, जे डॉक्टर्स त्याच्यामध्ये काम करतायत किंवा जे पेशंट आतापर्यंत इन्फर्टिलिटी मधून IVF द्वारे किंवा सरोगसी मदतद्वारे, IUI द्वारे किंवा वेगवेगळ्या टेक्निक्सद्वारे, वेगवेगळ्या मेडिसिन्सद्वारे बरे झालेले आहेत, त्यांची एक फोरम बनलेली आहे, त्याला इन्फर्टिलिटी सोसायटी म्हणतात. त्यांनी तर सरकारला सुद्धा पत्र दिलेलं आहे. इट इज स्टील नॉट कवर्ड अंडर इन्शुरन्स, नॉट इवन देर आर एनी स्कीम्स फ्रॉम द गव्हर्नमेंट. बट ह्या इन्फर्टिलिटीचं प्रमाण ड्यू टू मेनी रिझन्स, इन्फर्टिलिटी इज नॉट ओनली बिकॉज ऑफ शारीरिक व्यंग, इट इज ऑल्सो अफेक्टेड बाय मेनी अदर फॅक्टर्स. तर त्या फॅक्टर्समुळे झालेल्या इन्फर्टिलिटीला कुठेतरी जाऊन सरकारने पण प्राधान्य द्यावं हेल्थ पॉलिसीज मध्ये, इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये, ह्यासाठी पत्र दिलेलं आहे. कारण प्रमाण वाढत चाललेलं आहे. एव्हरी कपल 1 in 5 इज फेसिंग इन्फर्टिलिटी चॅलेंज. तर ते आफ्टर सेल्स सर्व्हिसेस मध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं आपण काम करत. तर आफ्टर सेल्स सर्व्हिस म्हणजे इन्फर्टिलिटी वाले काय करतायत आता की ते लोक ते इन्फर्टिलिटी होऊच नये म्हणून सेशन्स घेत आहेत, विच इज नॉट रॉंग, विच इज व्हेरी गुड. किंवा इन्फर्टिलिटी झाल्यानंतर आता तुम्ही
मुलं बाळ झाल्यानंतर तुमची हेल्थ कशी सांभाळाल ह्याच्याबद्दल सेशन्स घेताय. अगेन इज अ पार्ट ऑफ युअर ब्रँडिंग. इट गिव्स अ मोर पब्लिक ऍडव्हान्टेज टू यू. लोकांना तुमच्याबद्दल अजून सहानुभूती वाटायला लागते. सिम्पथी नाही म्हणणार मी, एम्पथी वाटायला लागते. पीपल स्टार्ट फिलिंग रिलेटेड टू युअर प्रोडक्ट. त्यामुळे आफ्टर सेल सर्व्हिसेस मध्ये सगळ्यात पहिले आहे फीडबॅक. सॅटिस्फॅक्शन लेवल चेक करा तुमच्या युजरची. त्यानंतर टेक ऍडवाइसेस फ्रॉम देम. तिसरं आहे की पुढे ह्याच कस्टमरशी मेंटेनन्स रिलेशन मेंटेन कर. आता मी ह्याला रिलेट करतोय. हे मी लीलाताईंना काहीच सांगितलं नव्हतं. त्यांनीच हे छान रंगरंगोटी करून मस्त एक फोटो त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि खरंच तोच रिलेट करतोय ऍक्च्युली फोटो. तर मेंटेनन्स जे इथे दिसतंय त्याचा अर्थ आहे की मेंटेनन्स ऑफ युअर रिलेशनशिप विथ द कस्टमर. त्या सेम कस्टमरला नंतर तुम्ही रिलेटेड तुमच्या कॅटेगरीला किंवा तुमच्या टेक्नॉलॉजीला रिलेटेड कुठला तरी वेगळा प्रोडक्ट पण देऊ शकता. So you should always be connected to this particular customer of yours. Never give up on your customer. सर कोणीतरी म्यूट झाले, त्यांनी म्यूट करता प्लीज. प्लीज म्यूट करा. Yes, due to suggestions, due to feedbacks, you get what is called satisfaction. You get referrals. त्यामुळे कस्टमरच्या कायम टच मध्ये राहा. तर मेंटेनन्स सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जी लोक असतात त्यांनी एखादं प्रोडक्ट जर विकलं, इलेक्ट्रॉनिक गुड्स मध्ये असतील किंवा जे प्रोडक्टची ड्युरेबिलिटी 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष असे असते, तर त्यांना एकदा सेल्स करून फक्त ठेवणं गरजेचं नाहीये. यू शुड हॅव अ क्विक सर्व्हिस एज वेल फॉर दोज प्रोडक्ट. मेनी कंपनीज आर सक्सेसफुल बिकॉज ऑफ देअर आफ्टर सेल्स सर्व्हिस. मी तुम्हाला सांगतो, मोठ्या मोठ्या कंपन्यांना चॅलेंज करून ह्या छोट्या कंपन्या आता वरती आलेल्या आहेत. प्रोडक्ट सेमच विकतायत. असे एखादं उदाहरण मला वाटतं नंतर यशोदीप सर शेअर करतील कदाचित, की एअर कंडिशनर्स मध्ये एक जुनी मोठी कंपनीला मात करून आज एक कंपनी इंडियामध्ये आलेली आहे जी त्याच्याच मॅन्युफॅक्चरर कडनं मॅन्युफॅक्चरिंग करून घेते आहे, परंतु फक्त प्रॉम्प्ट सर्व्हिसेसच्या जोरावरती, आफ्टर सेल सर्व्हिसेस गॅरंटीच्या जोरावरती, ऍडिशनल वॉरंटी, ऍडिशनल लायसन्सिंग ज्याला आपण म्हणतो, ऍडिशनल गॅरंटी आणि फ्री मेकॅनिक सर्व्हिसेस और एक्स्ट्रा सर्व्हिसेसच्या जोरावरती ती एअर कंडिशनर कंपनी आज भारतातली टॉप 10 कंपन्यांपैकी विदिन जस्ट 3 इयर्स आलेली आहे. कॅन यू गेस विच दिस कंपनी इज? असो, दिस इज अन होमवर्क फॉर यू. कुणीही नंतर व्हॉट्सअप मध्ये आता आपल्या लाईव्ह सेशन मध्ये मेसेज करावा किंवा ग्रुपवरती मेसेज करावा की विच इज दॅट एअर कंडिशनर कंपनी विच हॅज ग्रोन इन अमंग्स द टॉप 10 एअर कंडिशनर कंपनीज इन द वर्ल्ड फ्रॉम इंडिया, which is not a manufacturer of air conditioner, but just on the basis of their service guarantee, just on the basis of their additional incremental warranty, they have become the top 10 companies among the world from India. And the boss of this company is a ex-sales manager or ex-sales personnel from the very big company. Number 1 company sales manager has introduced. मला अजून एक हिंट देऊन ठेवलेली आहे. So my dear friends, after sale services are that much important. Support not only to related to your product, but to your customer is also important. त्याची युजेबिलिटी, त्याची ड्युरेबिलिटी वाढण्यासाठी जो तुम्ही सपोर्ट करता. फॉर एक्झाम्पल, MRF टायर्स इंट्रोड्यूस्ड अ सोल्युशन विच विल मेक देअर डायकिन नाही आहे सर. Daikin is a Japanese company. It is not from India. So Daikin is not the company, of course. Daikin is a manufacturer. It now has started its manufacturing plant in India. You can give a second try. मी म्हणत होतो की सपोर्ट जो आपण म्हणतो की कस्टमर सपोर्ट,
त्याला वापरण्यामध्ये काही चॅलेंजेस येत आहेत का आफ्टर सेल्स, त्याला पुढे ड्युरेबिलिटी मध्ये काही चॅलेंजेस येत आहेत का, और इवन नाही यशोदीप सर, वोल्टास नाहीये, वोल्टास हॅज बीन इन द मार्केट सिन्स लॉंग. You can guess more. I am sure you are not using air conditioners too frequently, म्हणून तुम्हाला आता ती माहिती नाही कारण तुम्ही सर्च केलं नसेल. बट विथ दिस यू कॅन सर्च इट, कारण मी आत्ताच कोटेशन्स वगैरे मागवले, मलाही आता रिसेंटली माहिती आहेत म्हणून हे माहिती मी लगेचच शेअर करू शकतो. मलाही असं आधी माहिती नव्हतं हे एवढी मोठी कंपनी झालेली आहे ती, आणि इंडिया बेस्ड कंपनी, अँड इट इज नॉट अ मॅन्युफॅक्चर. एनिवेज, सो लेट अस मूव्ह टू आवर टॉपिक की सपोर्ट सिस्टीम फार गरजेची असते आफ्टर सेल्स. ती पण आपण ऍज अ कंपनी, ऍज अ प्रोडक्ट, ऍज अन एंटरप्रेन्युअर ही आपल्या कस्टमर्सला देत राहिलं पाहिजे. पण सपोर्ट कॅन बी ऑफ डिफरंट टाइप्स. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की यूज करण्यामध्ये त्यांना हेल्प करा, कसं यूज करावं, त्याची ड्युरेबिलिटी कशी वाढेल. तर मी हे सांगत होतो की MRF टायर्सनी एक सोल्युशन इंट्रोड्यूस केलं विच विल बी इन्क्रीजिंग द लाईफ ऑफ द टायर. ते सोल्युशन त्याच्यामध्ये टाकल्यामुळे द लाईफ ऑफ द टायर, एस्पेशली पंक्चर, तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये जाऊन कुठे जास्त काढत बसावं लागणार नाही. सो दॅट इज द काइंड ऑफ सपोर्ट यू कॅन एक्सटेंड टू युअर कस्टमर्स. फक्त सचिन तेंडुलकरनी किंवा विराट कोहलीनी ऍड करून MRFचं काम संपतंय असं नक्की नाही. द अनदर सपोर्ट इज बाय द वे ऑफ CSR, कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आपण ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण ज्याला म्हणतो, तर तो पण तुम्ही करत राहायला पाहिजे. इट कॅन बी रिलेटेड टू द यूज ऑफ युअर प्रोडक्ट ऑल्सो. फॉर एक्झाम्पल, टायर कंपन्या किंवा व्हेकल ऑटोमोबाईल कंपन्या ऍक्सिडेंट वाल्यांना सपोर्ट करतात. ऍक्सिडेंटच्या ज्या पेशंट्स आहेत त्यांना फ्री सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी काही हॉस्पिटल्स उभारणी करतात. देर आर मेनी कंपनीज विच आर इन टू एज्युकेशन सेक्टर, म्हणजे त्यांचे प्रोडक्ट्स एज्युकेशन रिलेटेड आहेत, आणि ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड किंवा जे लो लाईंग ग्रुप ऑफ पीपल आहे, जिथं एज्युकेशन पोचलेलं नाही, तिथं एज्युकेशन पोचवण्यापोटी CSR देतात, NGOजना सपोर्ट करतात, गव्हर्नमेंटला सपोर्ट करतात. So that is also very much important, my dear. It is not only की मी पैसे कमवले आणि मी मोकळा झालो. तुम्हाला जर पुढे बिझनेसमन म्हणून अजून मोठं व्हायचं असेल, तुमच्या ब्रँडचं नाव अजून मोठं करायचं असेल, तुम्हाला जर अजून पुढे जायचं असेल, तर फीडबॅक घ्या, कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल चेक करा, कस्टमर कडनं ऍडवाइसेस घ्या. त्याच्याच बरोबरीला बी अ सपोर्ट सिस्टम. वर्क इन द प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर ऑल्सो. याचा वापर जास्तीत जास्त व्हावा हा तर ही तर अपेक्षा ठेवाच, परंतु जास्तीत जास्त इथिकल पद्धतीने व्हावा याचा वापर करा. माय कंपनी हॅज डेफिनेटली बेनिफिटेड ॲज अ ब्रँड, बिकॉज नाव whenever my medical representative goes to a person or any doctor, तिथे रिस्पेक्ट इतका चांगला आहे, अरे इनोव्हेशन कडनं आला आहे म्हणजे तू काहीतरी चांगलंच घेऊन आला असेल. नाहीतर इतर सेल्समन्सला किंवा इतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला 30 सेकंदाचा सुद्धा वेळ देत. माय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह when they go into the chamber of doctors, every time they have been taught to be talking something different. Not every time it is required की तुम्ही तुमच्या प्रोडक्ट बद्दलच बोला तुमच्या कस्टमर बरोबर. Talk to them about the pain areas. Talk to them about the current scenario. What is happening, current affairs. Of course, थोडं पॉलिटिक्स अवॉइड करा, बिकॉज पॉलिटिक्स हा सब्जेक्ट फार लांबतो when started. बट धर्म आणि पॉलिटिक्स हे दोन सब्जेक्ट अवॉइड केला तर तेवढंच चांगलं आहे, कारण प्रत्येकालाच तो आवडतो असं नाही. But talk on the sports you like, he likes. Talk on the arts you like, customer likes. Talk on the life skills which the customer likes or you like. There will be n number of discussions between you. That dialogue of 2 minutes after sales also, or even if the customer is giving you heavy sales also,
keeps you in first position in your customer's mind. That is very important. सेल्स करून मोकळा झाला आणि माझं काम संपलं असं नाही. आणि आणि काही कंपन्या त्याच्यामुळे फेल झालेल्या आहेत की एकच क्वालिटी ठेवा. चेक युअर क्वालिटी एव्हरी टाइम. कारण जो कस्टमर तुमचा रेफरल देणार आहे तो त्याच्या टेस्टने देणार आहे आणि तीच टेस्ट जर तुला तुमच्या पुढच्या कस्टमरला नाही मिळाली तर तुम्हाला एक्सप्लेन करणं फार अवघड आहे. आय गिव्ह यू अनदर नॉन ब्रँडिंग उदाहरण. मला ब्रँड इथे घ्यायचे नाहीयेत आज नावं, बट देअर वॉज अ मसाला कंपनी विच केम इन द मार्केट विथ एन इकॉनॉमी सॉर्ट ऑफ थिंग. बरोबर आहे. त्यांनी पहिली पब्लिसिटी केली की आम्ही 100 ग्रॅम तोच मसाला अगदी स्वस्त भावात देतोय. आणि इव्हेंच्युअली जसं जसं बिग बाजार किंवा याच्यासारखे मॉल्स यायला लागले तिथं त्यांना डिस्काउंटिंग फॅक्टर द्यायचं होतं म्हणून त्यांनी शांतपणे त्याच एमआरपी मध्ये एमआरपी वाढवली नाही. सेल्स वाढवण्यासाठी बाकीच्यांची एमआरपी वाढत होती कारण इन्फ्लेशन वाढतंय, रॉ मटेरियलच्या किमती वाढतायत, तर ऑब्व्हियसली एमआरपी तर वाढणारच किंवा चलनच वाढतंय ना. एकंदरीतच चलनाची आपल्या डॉलरच्या भावात आपलं चलन जर मागे पडतंय तर दॅट मीन्स इन्फ्लेशन हॅज ग्रोन. किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी फॅक्टर्स असतात की ज्याच्यानी प्राइस वाढवावीच लागते. तर ह्या कंपनीने मार्केट केलं की आमची प्राइस वाढलेली नाहीये, परंतु माय डिअर फ्रेंड्स दे चीटेड द पब्लिक बाय रिड्युसिंग द क्वांटिटी इन द. आणि जेव्हा हे कस्टमर्सच्या लक्षात यायला लागलं तेव्हा ती कंपनी तोंडावरती आली. मोठा ब्रँड पूर्णपणे झोपला. So don't do such type of wrong things under the impression of maximizing your sales, under the wrong techniques of marketing. Do not do such things. If you genuinely can afford to give less MRP on that product, give less MRP. Or if you can genuinely afford की ह्या वर्षी मी कमी प्रॉफिट घेईल परंतु माझी MRP तशीच ठेवता येईल मला टू बी स्टँडिंग अहेड इन द मार्केट, तसं चालेल तरच तसं चालेल. पण चीटिंग करू नका. डू नॉट डिग्रेड युअर क्वालिटी और क्वांटिटी or any sort of cheating with your customers. Some or the other time when you fall, you will fall like you cannot come under same brand name again. That company had to sell their brand and then the brand was merged with some ethical brand. मग त्या कंपनीचं लॉसेस थोडे कमी झाले. That family survived. But the brand has to completely vanish from the market. माय डिअर फ्रेंड्स, असं आफ्टर सेल्स सुद्धा तुम्ही हे सगळ्या काळजी घेणं गरजेचं आहे. यू डू नॉट डू अनएथिकल प्रॅक्टिसेस. कस्टमर इज अ किंग अँड रिमेंबर ही इज अ किंग. हाऊ दॅट द वे he supports you by giving you sales, the same way he can also bounce back on you if you cheat with them. बरेचसे MLM आजकाल तसेच मरायला लागलेले आहेत बिकॉज दे डिड नॉट कन्सिडर की कधी ना कधी कुणीतरी कंपनी मार्जिन लेस करून येणार आहे आणि एवढे फुगलेले मार्जिन तुम्ही त्या कस्टमर कडनं MLM मध्ये फक्त 5% लोकांनी कमवलं, बाकी 95% बुडाले. मी मल्टीलेवल मार्केटिंग मध्ये डायरेक्ट सेलिंगचा पुरस्कर्ता आहे, पण मल्टीलेवल मार्केटिंग मध्ये हे जे काही थोतांड झालं गेल्या 25 वर्षात आणि ज्याच्यानी लाखो लोक बर्बाद झाले, काही हजारोंनी काही लाखोंनी झोपले, हे अतिशय चुकीचं आहे. माय डिअर फ्रेंड्स, सम ऑर दी अदर टाइम यू आर गोइंग टू गेट कॉट. So do not do mispractices, malpractices. Instead, give warnings to your customer that regular or misuse of our product may also cause you some problems or they have side effects. That will give the customer the rapport of your company or the brand or your sales personnel
will grow like anything. मेरी तरफ से आज इतना ही, और किसी को अगर आफ्टर सेल्स सर्विसेज में कुछ पॉइंट्स ऐड करने होंगे तो जरूर कीजिए. यशोदीप जी है, धीरज है जो सेल्स में काम करते हैं. आप द मंच मी खुला ठेवतो आहे, तुम्ही सर्वांनी आज बोलावं. बाकी इतर गोष्टी मी कार्यक्रमाच्या शेवटी काही 10 मिनिटं बोलू इच्छितो. ओव्हर टू यू or over to Leelatai after, if at all nobody wants to talk, so that she introduce the entrepreneur. ओके, काही 1 मिनिट बघूया ना, कोणाला हँड रेस करून बोलायचं असेल तर काय बोलतो. येस बोला. जी यशदीप. थँक्यू सो मच परिसर. खूप छान तुम्ही सगळे पैलू त्याचे एक्सप्लेन करून सांगितले. बोलता बोलता तुम्ही IVF बद्दल बोलला होता, तर मला थोडंसं एक या ठिकाणी माहिती द्यावीशी वाटते की माझ्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही IVF साठी स्पेशलाइज बेनिफिट्स हा कपल्सला देत असतो. IVF ट्रीटमेंट करताना तो आयडियली काही सेटिंग्सच्या स्वरूपामध्ये असतो की कधी काय काय लोकांना पहिल्या सेटिंगमध्येच यश मिळतं, काय काय लोकांना 3-3, 4-4 सेटिंग्स करायला लागतात आणि पर सेटिंग याची कॉस्ट ही असते ती पे करावी लागते. डिपेंडिंग अपॉन तुमचा प्रॉब्लेम किती सिव्हिअर आहे, किती अवघड आहे, डिफिकल्ट आहे, त्याच्यावरती तुमची जी कॉस्ट असते ट्रीटमेंटची ती हे होत असते, व्हॅरी होत असते. सो आमच्या प्रोडक्ट्समध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या IVF साठी सेपरेट बेनिफिट्स त्या ठिकाणी आम्ही देत असतो. ज्यावेळेस आपण आफ्टर सेल सर्व्हिसच्या एक ब्रॉडर टॉपिक वरती येतो, मला असं वाटतं की भरपूर गोष्टी परिसरांनी या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन केलेल्या आहेत. फक्त एकच गोष्ट मी सांगेन की तुम्ही ॲज अ पर्सन कसे आहात याच्यावरती बरंच डिपेंड असतं की तुमची ऑर्गनायझेशन कशी बिल्ड होते आणि तुमची ऑर्गनायझेशन कशी आहे हे जर मिररमध्ये चेक करायचं असेल, हे जर आरशामध्ये चेक करायचं असेल, तर मला असं वाटतं की त्या आरशाचं नाव आफ्टर सेल सर्व्हिस असतं. सो हा जो आरसा आहे हा जेवढा हा आरसा दुसरं तिसरं काही दाखवणार नाहीये. तुम्ही ॲज अ पर्सन कसे आहात आणि ॲज अ कंपनी किंवा ॲज अ प्रोडक्ट तुम्ही कसे आहात हेच तर त्याच्यातनं दाखवत होतो असतो. सो अतिशय इम्पॉर्टंट बिझनेस फंक्शन आहे. इथिक्स जे आपण म्हणतो तर त्याचं जे काही आउटपुट असतं ते आउटपुट ह्या आरशात बघायला मिळतं आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ह्या गोष्टीचं अतिशय बारकाईने भान ठेवायला हवं ज्यावेळेस तुम्ही बिझनेसमध्ये येतात. मी असेही बिझनेस बघितलेले आहेत की ज्या बिझनेसमध्ये क्वालिटी कधीच नव्हती किंवा सुरुवातीला क्वालिटी नव्हती, बट जस्ट त्यांचा एक जो पिंड जो होता लोकांशी बोलत राहण्याचा आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड करण्याचा, त्याच्यापासून जे इनपुट्स त्यांना मिळत गेले त्या इनपुट्समुळे आज ती कंपनी करोडोंची उलाढाल करते. असे डझनवारी मी त्या ठिकाणी कंपनी किंवा उदाहरणं मी सांगू शकतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू. वंडरफुल यशदीपजी. इट वॉज अ रिअली ग्रेट थिंग. वंडरफुल. थँक्यू सो मच. सो आज आपलं जे बिझनेस प्रेझेंटेशन आपण करणार आहोत ते बिझनेस प्रेझेंटेशन आपण सुरू करूया. जयश्री ताई, कृपया तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि तुमचा व्हिडिओ ऑन करा. आपण दर आठवड्याचा आपला जो मानस असतो की प्रत्येक आठवड्याला एका उद्योजकाला आपण इथे संधी देत असतो की त्यांनी त्यांचा व्यवसाय मांडावा, प्रत्येकापर्यंत आपला व्यवसाय पोहोचवावा. यासाठी एक बेनिफिट उद्योजकांना पण होतं की त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, आपल्या व्यवसायाविषयी सगळ्यांपर्यंत त्यांना माहिती पोहोचवता येते. त्याचबरोबर जे जॉईन झालेले पार्टिसिपंट आहे त्यांच्यापैकी कोणाची जर ही नीड असेल की असं हे प्रोडक्ट, अशी ही सर्व्हिस मला हवी आहे, तर आपल्याला कनेक्ट होऊ शकतो. एक जर कम्युनिटी बिझनेस आपल्याला ग्रो करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप छान उपयोग होऊ शकतो. जयश्री ताई, तुमचं मनापासून स्वागत. जयश्री ताई ह्या आपल्या नाशिक व्यापार कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्या एक हरहुन्नरी उद्योजिका आहेत, एक फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिन्युअर आपण त्यांना म्हणू शकतो आणि शून्यातून स्वर्ग निर्माण करणारी स्त्री असं मी त्यांच्याकडे बघते. तर जयश्रीताई, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय सांगा आणि तुमचा बिझनेस काय आहे याच्याविषयी माहिती द्या. नमस्कार सर्वांना. आवाज येतो माझा व्यवस्थित? येस. नमस्कार सर्वांना. मी जयश्री बागुल, नाशिक इथे अगरबत्ती मॅन्युफॅक्चररचं काम करते. अगरबत्ती हा विषय फक्त देवापुरता नाहीये. अगरबत्ती का लावावी
की अगरबत्ती धूप का लावावी, कापूर का लावावा, याच्यासाठी एक वेगळं माहिती मी आपल्याला आज सांगणार आहे. माझा बिझनेस प्रेझेंटेशन करण्याआधी आपण थोडीशी वेगळी माहिती घेऊ. वातावरण प्रसन्नतेसाठी तर आपण अगरबत्ती लावतो. आपला एखादा आवडता सुगंध आपल्या अगरबत्ती तर आपल्या आवाज येत नाहीये तुमचा. आवाज गेलता मध्ये, आवाज गेलता. तुम्ही थोडं परत सुरू करा. आला. अगरबत्ती आपण प्रसन्न वातावरणासाठी तर लावतो, पण आपला आवडता सुगंधाची जर आपण अगरबत्ती किंवा धूप लावली तर आपला माइंड म्हणजे मेंदू आणि मन दोन्ही फ्रेश होतं. शिवाय आज आपण अगरबत्ती धूप आपला एक फ्रेश असतं, आपण फ्रेशनेस करतो आपल्या बॉडीचा, आपण आंघोळ करतो आणि एक विशेषतः त्या अगरबत्ती किंवा त्या सुगंधामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही आता माझी सुरुवात झाली आहे दिवसाची. ह्या एका उद्देशाने आपण अगरबत्ती धूप लावली पाहिजे किंवा त्या आवडत्या सुगंधामध्ये आपण गेलं पाहिजे. त्याने आपली मेंदू स्थिर होतो आणि आपल्याला आपल्या मानसिकतेला, आपल्या रोजच्या कर्माला आपण सुरुवात केल्यानंतर आपल्याला एक आधार वाटतो की नाही आज माझी सुरुवात चांगली झालेली आहे. अगरबत्ती हा देवापुरता विषय नसतो, तो आपल्या मानसिकतेला, मेंदूला जसा प्रसन्न करतो तसा आपण आत्ता रूम फ्रेशनर म्हणूनही अगरबत्ती किंवा धूप वापरली जाते. त्याचप्रमाणे अगरबत्ती हा आपण एक मार्केट प्रोडक्ट म्हणून सुद्धा आपण अगरबत्तीचं काम करू शकतो. आता मी माझ्या अगरबत्तीचं प्रेझेंटेशन करते. मी माझं अगरबत्तीचं जे काम चालू केलं आहे, माझा उद्देश हा होता की असं एखादं प्रोडक्ट तयार करायचं की जे खराब होणार नाही किंवा माझ्या पद्धतीने मी कस्टमरला ते देईन. म्हणजे अगरबत्ती एक जसं लोक म्हणतात आम्हाला अगरबत्तीचा त्रास होतो, तर आपण आपल्या आरोग्यानुसार अगरबत्तीचा सुगंध आपण ठरवू शकतो. आवडत्या सुगंधाची अगरबत्ती किंवा आपलं वात कफ प्रक्रियेनुसारही आपण आपली अगरबत्ती ठरवू शकतो, धूप ठरवू शकतो. आणि अगरबत्ती धूप वापरणं ही आपली परंपरा आहे आणि आपण ती चालू ठेवतो आणि ती प्रत्येक घरामध्ये आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे न्यू फ्रॅग्रन्स अगरबत्ती. 170 रुपयापासून आपण बिझनेस चालू केलेला होता. महिन्याचा आता माझा 2-2.5 लाखाचा टर्नओव्हर आहे. न्यू फ्रॅग्रन्स अगरबत्ती म्हणून मी माझं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे. न्यू फ्रॅग्रन्स अगरबत्ती म्हणून माझं प्रोडक्ट मी मार्केटमध्ये आणलेलं आहे आणि खूप सारी इन्व्हेस्टमेंट न करता माझं प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट म्हणून कसं मार्केटमध्ये येईल याच्यावर मी आधी लक्ष केंद्रित केलं. अजून पॅकिंगचं आपण जे आहे ते जो आपला रोल पॅकिंग मध्ये सुरुवातीपासून अगरबत्ती चालते ते आपलं छान मी माझं अगरबत्तीचं रोल पॅकिंग करते. आणि महत्वाचं म्हणजे सहकार्य आपलं असं आहे की ज्यांना त्यांच्या पद्धतीने अगरबत्ती विकायची आहे आपण त्यांना मदत करतो मार्केटिंगसाठी. आणि आपल्या कंपनीतर्फे आपण फ्रँचायझी, आता माझी कंपनी आता 5वं वर्ष माझ्या कंपनीला चालू आहे आणि ही कंपनी मार्केटमध्ये एक चांगलं प्रोडक्ट म्हणून घेऊन आलेली आहे. मी फक्त अगरबत्ती नाही तर धूप मध्येही काम करत आहे. धूप मध्ये आपले एक चांगले परफ्यूम आलेले आहेत आणि याच्यामध्ये अजून एक प्रोडक्ट आहे हे धूपचं, याला कोन धूप म्हणतात. हे कोन धूप आहे. हे चांगले सुगंधी प्रोडक्ट आपली कंपनी न्यू फ्रॅग्रन्स कंपनी बनवते आणि माझी कंपनी आता एक चांगलं प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन आलेली आहे आणि लोकांनी म्हणजे जनतेने ज्यांना आपण देव मानतो आपल्या व्यवसायाचे त्या सर्वांनी मला मदत केलेली आहे आणि माझं प्रोडक्ट हे खूप बेस्ट आहे. त्याचं अजून प्रेझेंटेशन मार्केटमध्ये व्हावं, अजून त्याचं मार्केटिंग व्हावं या उद्देशाने मी आता ठरवले की माझ्या न्यू फ्रॅग्रन्स अगरबत्ती कंपनीचं फ्रँचायझी दिली जावी. त्यासाठी माझे काही रूल्स ठरलेले आहेत. त्या रूल्सनुसार जे माझ्या या न्यू फ्रॅग्रन्स प्रोडक्ट अगरबत्ती प्रोडक्टसाठी किंवा धूपसाठी इच्छुक असतील त्या सर्वांना आपण इथे मदत करणार आहे. ताई मला एक असं विचारायचं आहे की साधारणपणे कोण कोण कनेक्ट होऊ शकतं हे फ्रँचायझी घेण्यासाठी, म्हणजे कशा प्रकारच्या
लोकांना या फ्रँचायझीची अवेलेबिलिटी होऊ शकते? सुरुवातीला तर आपण अगरबत्ती हा गृह उद्योग म्हणूनच मानला जातो. दुकानदार व्यावसायिक हा नंतरचा पार्ट असतो. पण अगरबत्ती फ्रँचायझी ही सुरुवातीला मी तर ज्यांना घरातून अगरबत्ती बिझनेस करायचा आहे किंवा घरात आपल्याला एक प्रोडक्ट काहीतरी विकण्यासाठी पाहिजे, तर हे एक सेफ प्रोडक्ट आहे. आपण एक चांगला बिझनेस याच्या मार्फत करू शकतो आणि याचं मार्केटमध्ये प्रेझेंटेशन कसं करायचं, याचं सेलिंग कसं करायचं, कस्टमरला आपण आपल्या जे प्रोडक्ट आहे त्याची माहिती कशी द्यायची, हे सगळे आपण आपल्या कंपनीतर्फे माहिती देतो. म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूसही हे बिझनेस आपल्या मार्फत चालू करू शकतो. एक साइड बिझनेसही हा असू शकतो. आणि व्यावसायिक व्यापारी दुकानदार यांनाही आपण विशेष आपल्या ज्या ऑफर आहेत त्यानुसार किंवा टक्केवारीनुसार त्यांना आपण आपले प्रोडक्ट देतो. गुड गुड, असे आपली कंपनी. जयश्रीताई, म्हणजे मला असं वाटतंय का एक मुद्दा जो आहे ती आपली जी आरोग्याबद्दलची आपली अगरबत्ती आहे तिचं थोडक्यात सांगितलं तर बरं होईल, कारण मला असं वाटलं सुटलंय म्हणून. आपल्याकडे तसं सर्व अगरबत्ती ह्या आरोग्यदायी आहेत. आपल्या मनशांतीसाठी आणि बुद्धी शांतीसाठी अगरबत्ती आणि धूपचा सुगंध खूप महत्वाचा आहे. आपण फुलाचा सुगंध घेतो तसाच अगरबत्तीचाही सुगंध आपल्या बुद्धीला उत्तेजित करतो, हे महत्वाचं आहे. त्यानंतर आमच्याकडे एक विशेष अगरबत्ती आहे जी म्हणजे डवना अगरबत्ती, ज्याचे एक विशेष महत्व आहे आरोग्यासाठी. डवना अगरबत्तीमध्ये विशेष असं आहे की डवना अगरबत्ती तुम्ही जर लावली तर तुमचा साधारण ताप जर तुमच्या अंगात असेल तर ताप काढण्याचं काम अगरबत्ती करते, ती डवना अगरबत्ती. त्या सुगंधामध्ये ती ताकद आहे. तर डवना अगरबत्तीचं हे विशेष प्रोडक्ट आम्ही बनवतो महाराष्ट्रात. आम्ही 2 नंबरला आहे हे प्रोडक्ट बनवण्यासाठी. बढिया बढिया बढिया. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. सो मला ताईंच्या प्रेझेंटेशन मधून असं लक्षात आलं की त्या अगरबत्तीच्या मॅन्युफॅक्चरर आहे, वेगवेगळ्या फ्रॅग्रन्सचे अगरबत्ती त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि ज्यांना कोणाला, ज्या अशा महिला आहेत ज्यांना पार्ट टाइम काहीतरी उद्योग सुरू करायचा आहे किंवा खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, घर बसल्या जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अशा लोकांनी फ्रँचायझी करता जयश्री ताईंना संपर्क करावा. त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट नंबर घेऊन फ्रँचायझीची पूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर स्वतःच्या व्यवसायाची एखादी छोटेखानी होईना सुरुवात नक्की करू शकता. ताई, आपण नाशिकमध्ये हे सगळं देतोय की नाशिकच्या बाहेर पण देतोय? नाशिकमध्ये देतो, नाशिकच्या बाहेरही देतो. आता सध्या माझ्याकडे 6 जिल्हे आहेत. अरे वा, ओके. जिथे वेगवेगळ्या ठिकाणी आपले फ्रँचायझी गेलेले आहेत. महिला उद्योजक आहेत, ज्या लोकांना सुगंधाची आवड आहे असे लोक एक साइड बिझनेस म्हणूनही आपल्या सोबत जोडलेले आहेत. बढिया बढिया, सुपर सुपर, वंडरफुल ताई. थँक्यू सो मच. आय एम सो प्राऊड ऑफ यू. जर कोणाला काही प्रश्न असतील की फ्रँचायझी विषयी काही विचारायचं असेल तर आपण हँड रेज करून विचारू शकता. जयश्री ताई, तोपर्यंत तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ज्यांना कोणाला हवा असेल ते तुमचा नंबर घेऊन तुम्हाला आणि फ्रँचायझीची पूर्ण माहिती. ओरली पण सांगा, कॉन्टॅक्ट नंबर ओरली पण सांगा. हा, तोंडी पण सांगा मॅडम. खूप सुंदर माहिती सांगितली. मी स्वतः जयश्री ताईंकडनं अगरबत्ती घेतलेली आहे आणि मी दरवेळेस आवर्जून सांगते त्यांच्याकडे पारसमणी नावाचा एक ब्रँड आहे. तर ती जी अगरबत्ती आहे तर ती अशी आहे की आपण घरात ती अगरबत्ती लावल्यानंतर आपल्या आजूबाजूचे लोक येतात विचारायला, आज काय आहे तुमच्याकडे, कसला एवढा छान सुगंध येतो. तर तुम्ही जे कनेक्ट केलं ना की एक सुगंध आल्यानंतर जसं मन प्रसन्न होतं आणि त्या प्रसन्नतेतून पण आपण आनंदाकडे जातो, तर त्याच्यासाठीचा ही माहिती खूपच सुंदर होती. जयश्री ताई, तुमच्या व्यवसायाला, तुमच्या कार्याला, तुमच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच जयश्री ताई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस सर, परेशजी, आज समीक्षेकरता कोणाला सांगायचं आहे समोर? मला वाटतं थ्रूआउट द सेशन कुणी आहेत त्या थ्रूआउट द सेशन होत्या आणि PSK सर पण आहेत. हे दोन्ही मला वाटतं थ्रूआउट द सेशन होते आज. संजय SK सर
दोघांपैकी कोणीही आज समीक्षा दिली तर आमच्यासाठी खूप मोलाचं काम होईल. संजय यशके सर. दोघांची इतकी तरी काय हरकत नाही. ओके ओके. येस सर, प्लीज सांगा, बोला. हॅलो, आवाज येते का सर? हो हो येतोय सर. मी थोडा आज उशिरा जॉईन झालोय. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. होतात सर तुम्ही पण. मला वाटतं थ्रू आउट तुम्ही सुरुवात कुठून केली? नाही, मला थोडस तुमचं सेशन पूर्ण ऐकलं, फक्त लीलाताईचं राहिलं होतं. हो, तर तेवढी समीक्षा द्या, त्यानंतर मला वाटतं नंदिनी सोनवणे देतील, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं ते ह्याचं सेल्फ सर्व्हिसचा म्हणजे जे आफ्टर सेल्फ सर्व्हिसचं जे हे आहे समजा, ते मला खूप आवडलं सर. कारण आता माझं लोणच्याच आहे बिझनेस, तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय की समजा लोकांना अगोदर शॅम्पल वगैरे देतात ना, तर त्याच्यात नंतर काय काय त्यांना त्यांच्याकडून हे घेत होता की रिव्ह्यू घेतो की याच्यात आणखीन काय ऍड करायचंय, तुम्हाला याच्यात चव कुठली पाहिजे, कोणाला काही मिरची जास्त पाहिजे, कमी पाहिजे, काही आणखीन कुठले आयटम नको, लसण नको, हे सगळं एक फीडबॅक घेऊन त्याचे नंतर पुन्हा आम्ही हे करतो. तर त्याच्याबद्दल मला आजचा हे टॉपिक तुमचा खूप छान आवडला आणि त्याच्यात आणखीन म्हणजे हे झाले मला म्हणजे. ठीक आहे सर, एवढं. थँक्यू संजयजी, थँक्यू. येस सर, अजून तुम्ही अजून एक व्यक्तीविषयी बोलला होतात, परेशजी. नंदिनी सोनवणे दिसत आहेत. जयश्री बागुल मॅडमनी पण हँड रेस केलाय परत. येस जयश्री बोला. सोनवणे मला दिसत आहेत ज्या थ्रू आउट द सेशन होत्या. नंदिनी ताई कोण आहेत? नंदिनी ताईच आहेत असं वाटतंय. हो, ओके ओके. नंदिनी सोनवणे म्हणून कोण जॉईन झालंय? नाशिकच्या पार्टिसिपंट आहेत त्या. बोला नंदिनी ताई, कसा वाटला तुम्हाला प्रोग्राम? काय मत आहे तुमचं? अनम्यूट करावं लागेल ताई, किंवा तोपर्यंत जयश्री ताई बोलू शकते. बोला जयश्री ताई, हँडल्स केला तर. हा बोला. प्रत्येक आपण बिझनेस सुरू करतो. आवाज येतो माझा? हो हो हो, येते. कोणताही बिझनेस सुरू केल्यानंतर त्याचं फीडबॅक मार्केटमधून येणं फार गरजेचं असतं. मार्केटमधून जसा तुम्हाला फीडबॅक येतो तसं तुमच्या प्रॉडक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाते आणि तुम्हालाही बिझनेस पुढे किती वाढणार आहे याची कल्पना येत जाते. म्हणजे तुम्हाला भांडवल गुंतवण्यासाठी पण एक विश्वास येतो की आपला प्रोडक्ट मार्केटमध्ये चालणार आहे. सरांचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्या एक छोटा बिझनेस एक कंपनीमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी खूप महत्वाचं होतं. थँक्यू. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. येस परेशजी. थँक्यू. तर मला वाटतं आजच्या समीक्षांमध्ये एवढंच. धीरजला काही बोलायचं असेल तर धीरज जॉईन आहे. सचिनजी देवकाते आहेत. थोडं मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपल्याकडे थोडा वेळ आहे, त्यानंतर आपण संपूयात. धीरज जॉईन होऊन लेफ्ट झालाय वाटतं. हो हो हो. सचिनजी खूप दिवसांनी जॉईन झालेत आज आपल्याकडे. सचिनजी, काही बोलावंसं वाटतंय तुम्हाला आज? काही अभिप्राय? नवीन जॉईन झालेत माझ्या मते. अक्षय सरांचं मला रिकॉल होत नाही ना. अक्षयजी, थोडस आपला परिचय आणि कार्यक्रम कसा वाटला याच्याविषयी तुम्ही मनोगत व्यक्त कराल प्लीज. चॅलेंजेस आहेत वाटतं त्यांना. ओके ओके. त्यांनी केलंय अनम्यूट, पण आवाज येत नाहीये त्यांचा. अच्छा, चलेगा. ओके. सो आजच्या दिवसाची समरी मी अशी करते की आपल्याला एक छान एथिक्स आणि व्हॅल्यू जे नेहमीच परेशजींकडनं मिळत असतात की आपला बिझनेस करताना सेल्स तर करायचा आहे, बिझनेस वाढवायचा आहे, पैसा तर कमवायचाच आहे, पण त्याचबरोबर पोस्ट सेल सर्व्हिसेसने कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवून आणि एथिक्सने बिझनेस करून पुढे जाण्यासाठी काय काय गरजेचं आहे त्याच्यावर सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं होतं. आजचे माझे जे पॉइंट होते की बिंग रिच इज अ चॉईस,
तर नक्कीच आपण सगळ्यांनी रिचनेस निवडावा आणि रिच होण्यासाठी स्वतःला निवडावा. 2 गोष्टी ना, रिचनेस निवडावा आणि रिच होण्यासाठी स्वतःला निवडावं. यस, मला आता रिच व्हायचं आहे. सो हा एक उपक्रम मला कळाला. त्याच्यानंतर जे बाकीचे पार्टिसिपंट बोलत होते किंवा कनेक्ट करत होते त्याच्यानंतरही होमवर्क द्यावा. बरं, सेशन नंतर होमवर्क हवाय का? ओके ओके छान आहे ना, सेशन नंतर पण होमवर्क देऊ. आणि ज्या प्रकारे सगळं शेअरिंग चालू होतं त्या शेअरिंग मध्ये लक्षात येत होतं की हे किती मनापासून कनेक्ट होतात सगळे एकमेकांसोबत. तर हे जे कनेक्ट होणं, तुमचं सगळ्यांचं व्यक्त होणं, आपण म्हणतानाच सेल्स गप्पा म्हणतो या उपक्रमाला, तर हे सगळं तुमच्या सगळ्यांचं शेअरिंग आमची एनर्जी वाढवत असतं. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या शेअरिंगसाठी, तुमच्या सगळ्यांच्या महत्वाच्या वेळेसाठी आणि तुम्ही स्वतःला जो जे सचिनी बोला 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 देवकर सर, हँड रेस केलं तुम्ही. हा, तुमचा आवाज नाही येते सर. दुसरं कोणाला येतोय का आवाज? मला येत नाही खरं. आवाज नीट नाही येते. नीट करता का सर? रेंजचा थोडा चॅलेंज होतो तिथे. अच्छा, टाईप करा सर, चॅटबॉक्स मध्ये टाईप करा जर आवाजाचा काही इश्यू येत असेल तर. तर तुम्ही स्वतःसाठी हा जो वेळ दिला, तुमच्या स्वतःची जी स्वतःच्या प्रगतीसाठी ही जी कमिटमेंट आहे, तर त्याच्याकरता तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. त्याच्याकरता तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि ऑफकोर्स वोट ऑफ थँक्स आपण करणारच आहोत. तर जरी आज उपलब्ध नाहीयेत पण आपले सुधीर देशमुख सर प्रत्येक कार्यक्रमाला अतिशय सुंदर असं निवेदन करून त्या कार्यक्रमाला 4 चांद लावतात. त्याच्यामुळे आजही त्यांची आठवण काढून त्यांना मी थँक्यू म्हणणार आहे. आमचे विनोद बर्वे सर आहे जे IT विभागामध्ये त्यांची टीम आणि ते ही लिंक अवेलेबल करणं, या PPT कनेक्ट करण्यासाठीची मदत करणं, त्याच्यानंतर हे रेकॉर्डिंग्स करून त्याच्या युट्यूबवर लिंक करून ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे ज्यांचं कोणाचा मिस झाला असेल त्यांना हे बघता येईल, तर त्याच्यासाठीच जे त्यांचं सहकार्य असतं, त्यांचे मनापासून आभार. अक्षर मानव विभागाचे राज्याध्यक्ष परेशजी, त्यांच्या अनुभवाकडची एवढी मोठी पोटली त्यांच्याकडे आणि त्या पोटलीतनं ते एक एक काढत असतात ते आपल्या सगळ्यांना देत येतात. आणि एव्हरी टाइम इट इज अ न्यू गिफ्ट. तर त्या सगळ्या छान छान गिफ्ट्स करता परेशजी, तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळे तुमचा खूप महत्वाचा वेळ दर गुरुवारी 2 तास आपण आवर्जून हजर असतात, आमचं मोटिवेशन वाढवतात, आमच्या या सामाजिक कार्याला प्रेरणा देतात. त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आजचे जे बिझनेस प्रेझेंटर होते त्यांचे मनापासून आभार. अक्षर मानव विभागाचे राजन गुरुजी ज्या ज्ञानाचं आणि संस्कारांचं बीज आपल्यामध्ये पेरता आहेत त्या व्हिडिओ मधनं, त्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच एव्हरीवन. मनापासून शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम लीड करून आजच्या 17व्या सेल्स गप्पा पर्यंत निरंतर सगळ्यांना एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंट आणि एकंदरीतच सगळ्यांना एकवटून ठेवण्यासाठी लीलाताई सोनवणे यांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वी ऑल आर फॅमिली. आता खरंच फॅमिली झाल्यासारखं फिलिंग येतंय सगळ्यांना. सगळ्यांची नावं आपल्याला तोंडपाठ झालेली आहे, आपण एकमेकाला ओळखू लागलो आहेत. आणि आपण याच्यापूर्वी पण चर्चा केली होती की फिजिकल ट्रेनिंगचा प्रयत्न करतोय, पण आता कधी पार्टिसिपंटची वेळेची थोडीशी अडचण होऊन जाते, कधी बिंग अ ट्रेनर माझी वेळेची अडचण होऊन जाते, हे मी मान्य करते. तर मे मध्ये आपण फॉर शुअर एक चांगली डेट घेऊन एक 2.5 तासांचं, ज्याच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप स्किल डेव्हलपमेंट शिकवले जातील, बिझनेस मॅनेजमेंट स्किल शिकवले जातील, PR मीडिया, डिजिटल मार्केटिंग कसं करायचं हे स्किल शिकवले जातील, असं 2.5 दिवसांचं एक सुंदर सेशन, एक मोठं गिफ्ट तुमच्या सगळ्यांकरता घेऊन येणार आहोत. तर त्याच्यासाठी तयार राहा. त्याच्या डेट्स लवकरच आम्ही शेअर करू आणि पुढचं सेशन झाल्यानंतर आरंभ सर्टिफिकेट करता सगळ्यांनी तयार राहा. सगळ्यांना शुभेच्छा. शुभरात्री. धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सेल्स गप्पाचा कार्यक्रम पोहोचवा. आरंभ सर्टिफिकेशन हे खूप नवउद्योजकांना, नवीन सेल्समन्सला, नवीन एंटरप्रेन्योरशिप मध्ये एंटर करणाऱ्यांना आणि त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुमच्या बिझनेसला एक ऍडिशनल सपोर्ट म्हणून काम करेल. जब आप ये सर्टिफिकेट लगाओगे या सर्टिफिकेट आपके प्रोडक्ट के साथ यूज करोगे
तब आपको अक्षर मानव व्यापार विभाग और अक्षर मानव के इस व्यापार विभाग के आरंभ सर्टिफिकेट की वैल्यू पता चलेगी। क्योंकि ये शो हम तो 10,000 लोगों तक पहुंचाने वाले हैं। अभी आपकी बारी है। अगर आपको ये शो अच्छा लगा है, तुम्हाला जर हा शो आवडलेला आहे, सेल्स गप्पा हा टॉक शो, तर कमीत कमी 10 ते 20 लोकांना ही लिंक पाठवा सेल्स गप्पाची आणि त्यांना म्हणावं हे आवर्जून बघा। आणि एक नाही, प्रत्येक एपिसोड हा वेगळा आहे आणि त्या प्रत्येक एपिसोडला त्यांना हजेरी लावायला सांगा। आणि त्यानंतर या परीक्षेला, आपण ही परीक्षा 10 दिवस, किती दिवस लीलाताई, 7 दिवस का 10 दिवस, आपण गुगल फॉर्म किती दिवस रोज सर्क्युलेट करणार आहोत? 7 दिवस सर, 7 दिवस। 7 दिवस आपण ही परीक्षा 7 दिवस कंटिन्युअस घेणार आहोत। आदल्या गुरुवारी म्हणजे पुढच्या गुरुवारी आपण ही परीक्षा सुरू करू। आमचं सेशन झाल्यानंतर इमिजिएटली गुगल फॉर्म आलेला असेल तुम्हाला, आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी आपण त्याचे रिझल्ट डिक्लेअर करू। तोपर्यंत ज्या लोकांनी एक्झाम दिलेली असेल त्या सर्वांना सर्टिफिकेट आम्ही अक्षर मानव तर्फे, व्यापार विभागातर्फे देण्याचा आमचा मानस आहे। तर आवर्जून हे जास्तीत जास्त सर्क्युलेट करा। एस्पेशली स्टुडंट्स जे मॅनेजमेंटचे, बीकॉमचे, बीएससीचे स्टुडंट्स आहेत त्यांना हे पाहायला लावा। त्याच्याबरोबर आपल्या घरातून जे कोणी फॅमिलीमध्ये उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, एंटरप्रेन्योर आहेत, फ्रेंड सर्कलमध्ये जे उद्योजक व्यावसायिक आहेत त्यांना हे लिंक करा। फक्त लिंक तर आहे, they have to listen it anytime. They can listen it when they go to walk, they can listen it when they travel by bus. Of course ड्राईव्ह करताना हे ऐकू नका, राईड करताना हे ऐकू नका। बी ॲट पीस when you are listening to सेल्स गप्पा। आमच्याकडनं आज इतकंच। अजून एक 5 मिनिटं राहिलेले आहेत, आपण खुलं मंच ठेवतो आहोत। कुणाला काही अभिप्राय व्यक्त करायचे असतील तर ते अनम्यूट करून बोलू शकतात, नाहीतर माझ्याकडनं हा आजचा सेल्स गप्पा नंबर 17 हा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो। चालेल, थँक्यू सो मच सर। आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत ते नॉलेज पोहोचावं हाच याचा मागचा उद्देश आहे। तर तुम्हाला युट्यूबच्या लिंक पण शेअर केल्या जातील, तर तुम्ही त्या युट्यूबच्या लिंक बघितल्या, ऐकल्या आणि त्याच्यातनं नॉलेज घेऊन पण जर तुम्ही ती एक्झाम दिली तरी पण चालणार आहे। तुमच्या सगळ्यांपर्यंत पण इट इज व्हेरी सिम्पल। सेल्स गप्पा टाईप करा इंग्लिश किंवा मराठीमध्ये, इमिजिएटली येत आहे। सेल्स गप्पा म्हणून दुसरा कुठलाच कार्यक्रम नाहीये। इनफॅक्ट आपण सेल्स गप्पा हा ह्याला पण दिलेला आहे, ट्रेडमार्कला दिलेला आहे। त्यामुळे सेल्स गप्पा नावाने दुसरा काही कार्यक्रम नाहीये। तुम्ही सेल्स गप्पा इंग्लिश मध्ये, बघा आता मी लगेचच करतोय, तुम्ही सेल्स गप्पा इंग्लिश मध्ये टाईप केलं तरी आपल्या सेल्स गप्पाच समोर येत आहेत इमिजिएटली, आणि तुम्ही मराठीमध्ये सेल्स गप्पा टाईप केलं तरी आपल्या सेल्स गप्पा, आता हे बघा लिंक पण टाकलेली आहे विनोद बर्वे सरांनी, ती लिंक पण तुम्ही कॉपी करून घेऊ शकता। आपण मराठीमध्ये सेल्स गप्पा टाईप केलं तरी पण सेल्स गप्पाच येत आहे। सो नो अदर सेल्स गप्पा इज अवेलेबल ऑन YouTube. So I request everybody to forward Sales Gappa to many people. Thank you. Good night. Thank you everyone. Good night everyone. Thank you. Thank you so much. Thank you so much, Ajay.